मला हा मंच मिळाला आहे, सासी सखीचा हा मंच. मला वाटतं त्याच्यावरती मला हे बोलण्याची संधी तुम्ही दिली हे खरंच. आणि हा प्रश्न तू विचारलास, कारण खूप लोक नाही विचारत हा प्रश्न. इज नो प्रॉपर रूम्स प्रोव्हाइडेड फॉर द डान्सर्स. मी तू बिलीव्ह नाही करणार, 12 ते 16 डान्सर्स आपण जेवढ्या स्पेसमध्ये आता आहोत, विचार कर ह्या स्पेसमध्ये 12 डान्सर्स लोक बसलेत आणि चेंज करतायत. बरं, बाकी ठिकाणी खूप खर्च केला जातो. म्हणजे अजूनही मला ती खंत आहे की डान्सर्सच्या बॅक रूममध्ये, म्हणजे डान्सर्सच्या ग्रीन रूमसाठी किंवा वॉशरूमसाठी किंवा तू बिलीव्ह नाही करणार बेसिक गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा रिहर्सल्स पण करायचो टेक्निकल रिहर्सल्सला, तू बिलीव्ह नाही करणार की पाणी पण मागावं लागतं. हिंदीमध्ये तर जर असं काही झालं ना, डान्सर्स निघून जातात. दे टेक अ स्टँड फॉर देम सेल्फ बिकॉज द ऑर्गनायझेशन इज हेल्पिंग देम टू टेक दॅट स्टँड. हिअर वी ओनली हॅव द मंडळ हू इज देअर existing but there is no stand taken for anybody. When Geeta Kapoor saw me for the first time, म्हणाली की जर लावणी क्वीन बोलतो आपण, मग लावणी किंग का नसू शकतो? बाई वाड्यावर या. बरं, ती बाई वाड्यावर कला सादर करायला पण येऊ शकते ना. बाई वाड्यावर या म्हणजे माय गॉड, हा प्रश्न मला कुठल्याच पॉडकास्ट. डान्सिंग गेव मी अ सेन्स ऑफ रिअलायझेशन की ही एक अशी गोष्ट आहे ना जी मला स्पिरिच्युअली खूप कनेक्ट करते परमेश्वरापर्यंत. तुम्हाला पण मेल फ्रेंड्स असतील, एका पॉईंटनंतर ते सायलेंट होऊन जातात. दे फील दॅट यू विल नॉट बी एबल टू अंडरस्टँड द फिलिंग ऑफ वॉट वी आर गोइंग थ्रू. 4 लोक, माय हे जे 4 लोक बाबा ते तिरडीला जे येतात आपल्या म्हणजे ही 3-4 लोक जे ह्याला येतात. लावणीचं फ्युचर ना इज व्हेरी ब्राईट इफ वी अंडरस्टँड द ब्युटी ऑफ दॅट वर्ड. म्हणजे परमेश्वराने सगळ्यात सुंदर जर या पृथ्वी तलावर काय बनवलंय तर ते स्त्री आहे. आणि अगदीच जर कोणता पुरुष लावणी करेल ना, माझी तर खूप मनापासून इच्छा की रणबीर सिंग किंवा ऋतिक रोशन. सो आय होप आय गेट समबडी थ्रू दिस पॉडकास्ट. अफवा की अमृताणी माझा अफेअर आहे. नमस्कार, सासी सखीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आजचा एपिसोड खास आहे कारण सासी सखीला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. या 1 वर्षात तुम्ही आम्हाला दिलेला प्रतिसाद, दिलेलं प्रेम यासाठी मनापासून धन्यवाद. या प्रवासात आपण अनेक वेगवेगळे विषय हाताळले, काही एंटरटेनिंग, काही एनर्जेटिक आणि काही स्टिरियोटाइप्स मोडणारे. बाय द वे, आजचा ॲनिव्हर्सरी स्पेशल एपिसोड आम्ही एका छोट्या ट्विस्टसह घेऊन आलो आहे. आजचा आपला पाहुणा एनर्जेटिक, एंटरटेनिंग आणि ग्रेट एक्झाम्पल ऑफ ब्रेकिंग स्टिरियोटाइप्स. जोरदार स्वागत करूया लावणी किंग आशिष पाटील यांचं. हॅलो अँड वेलकम आशिष. हॅलो, नमस्कार आशिष. सासी सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. अँड आय एम सुपर एक्सायटेड. वी टू, एक्साइटमेंट ॲट इट्स पीक. येस. ओके, सो लेट स्टार्ट. आशिष, तुझा आजपर्यंतचा प्रवास खडतर होता आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यातनं तू आज ही उंची गाठली आहे. यू आर अ सेलिब्रिटी नाव. तर आत्ता या लेवलला, सेलिब्रिटीच्या लेवलला असताना तुला मराठी इंडस्ट्रीमध्ये जे डान्स परफॉर्मन्सेस होतात किंवा त्याच्याबद्दल काही खंत आहे का? काही अशा गोष्टी आहे, प्रॉब्लेम्स आहे जे तुला अजूनही वाटतात की ॲड्रेस व्हायला पाहिजे? समथिंग स्टील बॉदर्स यू? या, ऑफकोर्स. मला वाटतं की अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे आय हॅव लिस्ट ॲक्च्युली, पण मी ती लिस्ट बोलणार नाही कारण की मला वाटतं ते म्हणतात ना की इम्प्रूव्हमेंट्स आर देअर. पण मला वाटतं की अशा बऱ्याच गोष्टी अजून पण आहे ज्यांना खूप साईडलाईन केल्या जातात. फॉर एक्झाम्पल, म्हणजे जसं तू म्हणाली की डान्सबद्दल. सो आय स्टार्टेड माय करिअर ॲज अ बॅक डान्सर. ओके, सो मला बॅक डान्सिंगचं खूप जास्त डान्सर्सला घेऊन ना माझं खूप जास्त जिव्हाळा आहे बेसिकली, बिकॉज आय माय सेल्फ वॉज अ बॅक डान्सर. सो मला माहिती आहे की डान्सर्सला ट्रीट कसं केलं जातं युजली. म्हणजे इफ यू कम्पेअर ऑल द इंडस्ट्रीज अराउंड, जेवढ्या पण वर्ल्डमध्ये इंडस्ट्रीज आहेत, सो युजली जेव्हा मी ॲज अ बॅक डान्सर काम करत होतो तेव्हा पण म्हणजे मला असं वाटतं की आपण काम कशासाठी करतो, आपण ऑफकोर्स पोटासाठी तर काम करतोच, पण मला वाटतं ना कलाकार नेहमी ना त्या कुठेतरी अप्रिसिएशनसाठी काम करतो आणि कुठेतरी थोडा रिस्पेक्टसाठी काम करतो. आणि गेले अनेक वर्ष आज म्हणजे मला वाटतं आय हॅव बीन इन टू इंडस्ट्री ऑलमोस्ट 19 years नाव. म्हणजे सिन्स आय वॉज इन कॉलेज किंवा स्कूल टाईमपासून मी करतोय. सो मला वाटतं तेव्हापासून मी आत्तापर्यंत बघतोय की बॅक डान्सर्सला, म्हणजे मी त्यांना डान्सर्स कधीच म्हणत नाही, आय कॉल देम ॲज अ परफॉर्मर्स. कारण मला असं वाटतं दे परफॉर्म. कारण की ही ती मुलं आहेत ज्यांना ना कधी ना त्या
टेलिव्हिजनवरती दिसायची संधी हवी असते किंवा त्यांना ते हवं असतं की आपण पण कधी लीडमध्ये यावं, ही ती मुलं असतात. त्याच्यामुळे ते लोक आपलं ते लोक आपलं सगळं स्वेट अँड एव्हरीथिंग देतात जेव्हा पण आपण त्यांच्याबरोबर रिहर्सल्स करतो. पण कुठेतरी तुला माहिती आहे जेव्हा पण आम्ही अवॉर्ड फंक्शन्स करतो, तुम्ही सगळेच अवॉर्ड फंक्शन्स बघतात, ती बॅक डान्सर्सची टीम असते जी मागे नाचत असते. आर्टिस्टच्या मागे ना जवळपास 35 ते 30 लोक नाचत असतात, मुली असतात, मुलं असतात, ते प्रॉप घेऊन लोक असतात. पण तुला माहिती आहे की त्यांना ना, म्हणजे अजूनही मला ती खंत आहे की कुठल्याही कार्यक्रमाला आम्ही असतो ना, तर इट स्टार्ट्स फ्रॉम बेसिक हायजीन. म्हणजे वॉशरूमची सुविधा खूप रेअर असते. म्हणजे लिटरली आम्हाला दरवेळीच भांडावं लागतं प्रोडक्शनशी किंवा ज्यांनी कोणी तो शो ठेवला आहे त्यांच्याशी. एक दिवस आधी आम्ही 1 महिना आधी भांडत असतो की डान्सर्सला, मुलांना का होईना, मुलींना ॲटलिस्ट वॉशरूम तरी नीट द्या, बिकॉज इट्स अ थिंग ऑफ हायजीन ऑफकोर्स अगेन. पण तू बिलीव्ह नाही करणार, शोच्या दिवशी येऊन सुद्धा, एवढं सांगून सुद्धा ती गोष्ट तीच असते. देर इज नो प्रॉपर रूम्स प्रोव्हाइडेड फॉर द डान्सर्स. म्हणजे तू बिलीव्ह नाही करणार, 12 ते 16 डान्सर्स आपण जेवढ्या स्पेसमध्ये आता आहोत, विचार कर ह्या स्पेसमध्ये 12 डान्सर्स लोक बसलेत आणि चेंज करतात. सो मला वाटतं की अजून पण म्हणजे जे लोक शो बनवतात, म्हणजे ऑलमोस्ट चॅनल्स प्रोमो सगळे डान्स ॲक्टवर विकतात. ओके, अँड वेन इट कम टू गिव्ह अ स्मॉल रिस्पेक्ट ऑर इट टू गिव्ह सम ॲटलीस्ट अ गुड स्पेस फॉर द पीपल, तेव्हा का असा हात मागे घेतला जातो? बरं, बाकी ठिकाणी खूप खर्च केला जातो, पण डान्सर्सच्या बॅक रूममध्ये, म्हणजे डान्सर्सच्या ग्रीन रूमसाठी किंवा वॉशरूमसाठी किंवा तू बिलीव्ह नाही करणार बेसिक गोष्ट, म्हणजे आम्ही जेव्हा रिहर्सल्स पण करायचो टेक्निकल रिहर्सल्सला, तू बिलीव्ह नाही करणार की पाणी पण मागावं लागतं. ओके, सो मला असं वाटतं की आर्टिस्ट फक्त एक परफॉर्मन्स करून निघून जातो, पण ही सगळी जी डान्सर्स मंडळी आहे ते मल्टिपल परफॉर्मन्स करतात विथ वेगवेगळ्या स्टाईलचे परफॉर्मन्स, विथ वेगवेगळ्या कॉस्ट्युम्स. म्हणजे त्यांची धावपळ किती असते बघ, आणि लिटरली त्यांना पाणी मागावं लागतं. बरं, मग आम्ही त्यांना सांगितलं की अरे बिस्लरीचे बॉटल्स तुम्ही ते ठेवा, मोठे मोठे ट्रंक ते ठेवा, टँकर्ससारखं ठेवा काहीतरी, पण नाही जार्स ठेवा, पण नाही की अरे वो नल में पाणी वो लोग पी सकते वहाँ का. सो माझं म्हणणं असं आहे की जर कोणी आजारी पडलं तर हे कोण जबाबदार राहणार? बरं, आपण त्यांना काही खूप करोडोही पैसे देत नाही नाचायचे, त्यांना आपण म्हणजे असं अगदीच बेसिक अमाऊंट असते. बरं, त्याच्यामध्ये त्यांची रिक्वायरमेंट हीच असते की आम्हाला ॲटलिस्ट चेंजिंग रूम नीट असावा, खाणं टायमावरती असावं, नाश्ता टायमावरती असावा. सो मला कुठेतरी अजून पण या सगळ्या प्रोडक्शन हाऊसला किंवा सगळ्यांना हेच सांगायचं आहे की गाईज कम ऑन, इट्स टाईम टू वेकअप. की आपण इतकी वर्ष आपण अजून जर ह्याच टॉपिकवर भांडतोय की डान्सर्सला का अजून ह्या गोष्टी मिळत नाही आहे, ती मिळत नाही आहे, किंवा तू बिलीव्ह नाही करणार, फॉर एक्झाम्पल इफ आय एम अ बॅक डान्सर फॉर सो मेनी इयर्स, माझं एक वय झाल्यावरती मी नाही नाचू शकणार, बरोबर. मग ॲज अन आर्टिस्ट किंवा ॲज अ मंडळ, जी खूप मंडळं असतात डान्सर्सला घेऊन, ज्यांचे आम्ही कार्ड्स वगैरे बनवतो, व्हॉट आर दे डुईंग फॉर डान्सर्स? डू वी हॅव पेन्शन काइंड ऑफ थिंग? नो, वी डोंट. सो डू दे हॅव टू बेग? येस, दे हॅव टू आस्क फॉर मनी टू पीपल. सो मला वाटतं कुठेतरी अजूनही मला ती खंत आहे. म्हणून कदाचित ना, मी जेव्हा पण मुलांबरोबर काम करतो ना, तर मी ही खबरदारी खूप घेतो की त्यांना सगळं नीट मिळावं. कारण की बघ, जेव्हा ते लोक खुश असतील ना, तेव्हा तुमचा शो पण उत्तम होतो, तेव्हा तुमचं काम पण उत्तम होतं. कारण की बिकॉज दे कम विथ अ पॉझिटिव्ह माइंड, दे कम विथ ऑल द हॅपीनेस ऑन द स्टेज. आणि तू बिलीव्ह नाही करणार, आत्ता कुठे मराठीमध्ये ना आम्ही डबल शिफ्टचे पैसे घ्यायला लागलोय. आधी तर तू बिलीव्ह नाही करणार, म्हणजे एक शिफ्ट असते ना आपली, 12ची शिफ्ट असते, 12 ते 12, समजा 10 ते 10ची शिफ्ट आहे. आता मी तुला सांगतोय कसं सुरू झालं. सो युजली 10 ते 10 जर शिफ्ट असते, 10 नंतर जर अर्धा तास पण वर झाला, अर्धा तास बफर असतो, अर्धा तासाच्या वर झाला ना, कॅमेरापासून, कॅमेरामॅन जे असतात शूटला, मेकअप आर्टिस्ट असतात, स्पॉट बॉय असतात, त्यांना ना हाफ शिफ्ट लागू पडते. बरं हे डान्सर्सला नाही देत. अच्छा. किंवा देतही असतील पण आमच्यापर्यंत पोहोचत नाही. मग जेव्हा आम्ही हे भांडायला लागलो की गाईज, ते लोक पण 1-2 तास एक्स्ट्रा काम करतात, तर त्याची पण हाफ शीट त्यांना मिळाली पाहिजे. तर आत्ता कुठे काही प्रोडक्शन हाऊसेस, जे हिंदीचे प्रोडक्शन हाऊसेस जे मराठीमध्ये पण काम करतात, दे आर वर्किंग ऑन इट अँड दे आर ट्राईंग टू गिव्ह दॅट. सो दॅट इज कुठेतरी आता ते येतं. सो मला कुठेतरी असं वाटतं की मी तर खूप लहान आहे या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी, अजून पण मला खूप करायचं इंडस्ट्रीमध्ये. पण मला वाटतं असे उत्तम मोठे कोरिओग्राफर्स आहेत ज्यांनी पण हा टॉपिक हाताळला पाहिजे. सी, आमचं पोट भरतंय, आमचं काम दिसतंय, पण आमचं काम दाखवतं कोण आहे? डान्सर्स. अगदी. जर ही डान्सर्स नसतील
विल यू बी एबल टू वॉच ओनली द सेलिब्रिटी परफॉर्मर डान्सिंग इन द सेंटर? त्याचा इम्पॅक्ट होणार नाही, एवढा होणार नाही का मला होणार सांग. ना. आज तू कोणतंही बॉलिवूड गाणं घे, 100च्या पेक्षा जास्त डान्सर्स असतात मागे. जर सगळ्यांना काढलं आणि फक्त एक आर्टिस्ट समोर नसते, तू तो सिनेमा बघशील जाऊन? किती सोपी गोष्ट ही मला सांग. आणि मला फक्त मराठी इंडस्ट्रीमध्येच आहे काय, हिंदीमध्ये पण? म्हणजे सी आय वुड से की मराठीमध्ये हे जास्त आहे, हिंदीमध्ये पण आहे, पण ऑफकोर्स हिंदीमध्ये स्टँड घेतला जातो. तिथे असोसिएशन खूप चांगलं काम करतं लोकांना घेऊन. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एकदा हिंदी काम करत होतो आणि डान्सर्सला ब्रेक दिला नव्हता. सो तू बिलीव्ह नाही करणार, डान्सर्सचे असोसिएशनला ते लोक लगेच फोन करतात. डान्सर्सची असोसिएशन असते ना, ज्यांनी जे सांभाळतात त्यांना. सो ते लोक लगेच तिथे अर्ध्या तासात पोचले आणि त्यांनी तो ब्रेक द्यायला लावला. असं मराठीत का नाही अजून पण? म्हणजे जिथे डान्सर्स कुठेतरी काही प्रॉब्लेम फेस करतात ना, तर आम्हाला खूप वेळ बोलावं लागतं. त्याच्यानंतर आम्हाला असं सांगण्यात येतं की अरे आम्ही थोडी सांगले तुम्हाला जायला. मग असोसिएशन काय का? मग आम्ही हे जे कार्ड्स काढतो, देर इज दिस सिस्टम, आय डोंट नो वेदर यू नो इट ऑर नॉट. लोकांना हे माहिती की नाही मला माहीत नाही. ज्युनियर्स लोकांचे कार्ड्स असतात इंडस्ट्रीचे, कोरिओग्राफरचे कार्ड असतं. वी हॅव आयडेंटिटी कार्ड विच कॉस्ट फॉर लॅक्स अँड लॅक्स ऑफ रुपीज. म्हणजे दॅट यू बेअर दॅट कॉस्ट? येस, बिकॉज इफ यू आर वर्किंग ऑन टू एनी शूटिंग ऑर एनी ऑफ अ शूटिंग प्लॅटफॉर्म, तुम्हाला ते कार्ड असणं गरजेचं नाही, तर तुम्ही काम करू शकत नाही. बरं, तुम्ही ह्याच्यासाठी तुम्ही बरोबर आमच्याकडे भांडायला येतात, मग जेव्हा आमच्या राईट्सच्या गोष्टी येतात तेव्हा तुम्ही कुठे असतात? इज इट राईट? म्हणजे तू बिलीव्ह नाही करणार, मला हे बोलायचं नाही आहे, पण कोरिओग्राफरचं नुसतं कार्ड 2 लाखाच्या वर आहे. म्हणजे यू हॅव टू मेक अ कार्ड ऑफ 2 lakhs. आणि बॅक डान्सर्सला पण आहे, त्यांचं तर आमच्यापेक्षा महाग आहे. बापरे. आता विचार कर, म्हणजे जर त्यांना हे सगळं करायचं आहे, ते लोक सगळं करायचा प्रयत्न करतात आहे, देन इफ यू आर अ पार्ट ऑफ एन ऑर्गनायझेशन, देन वाय द ऑर्गनायझेशन इज नॉट वर्किंग फॉर देअर वेलफेअर? राईट. एम आय राईट ऑर रॉंग? राईट. मग आपण जेव्हा म्हणतो की आमचं मंडळ आहे, आम्ही एका मंडळाचा सभासद आहोत, मग ते सभासद असून आम्हाला जर ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी, विचार ना, पाण्यासारखी गोष्ट आम्हाला मागावी लागते, हायजीन म्हणजे वॉशरूम मागावं लागतंय, बेसिक्स आहे, चेंजिंग रूम. बरं, मुलांचं तर सोड, म्हणजे त्यांचं सरळ असं म्हणणं असतं की अरे बॉयज क्या उधर कॉरिडोर में चेंज कर लेंगे, लडकियों को रूम देते आपण. का मुलांची इज्जत नसते? म्हणजे हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, मुलांची इज्जत नसते का? तो कॉन्सेप्ट तसा आहे की मुलं कशी ऍडजस्ट करून घेतील, पण ते चुकीचं आहे. चुकीचं आहे की नाही मला सांग. जर तुम्ही इक्वालिटीच्या ह्या जगात तुम्ही 2025ला जेव्हा इक्वालिटीच्या गोष्टी करतात, सो इफ अ गर्ल कॅन बी गिव्हन अ रिस्पेक्ट, अँड जर तुम्हाला वाटतं की इफ शी इज अ चेंजिंग इन आउटफिट, तिची nobody should see it or privacy पाहिजे, then why not for boys? Exactly. जसं मी नेहमी लॉ बद्दल पण बोलतो की there are a lot of laws for girls, but do we have for boys? We don't. If somebody shoot a boy naked, changing an outfit, nobody can do anything about it. Right. Am I right or wrong? So मला वाटतं जेव्हा ह्या गोष्टी येतात तेव्हा, म्हणजे मी पण जेव्हा डान्सिंगमध्ये होतो तेव्हा आम्ही पण कॉरिडोरमध्ये चेंज केले, पण तो काळ तेव्हा होता कारण तेव्हा तेवढं. पण आता ह्या घडीला येऊन जर हेच फेस करायचं आहे, सो आय फील हे खूप दुःखद आहे. कारण मला वाटतं की एव्हरी वन वर्क्स फॉर सम अमाऊंट ऑफ रिस्पेक्ट अँड मनी इज देअर ऑफकोर्स, बट मला वाटतं की आपण काम कशासाठी करतो? पोटासाठी. आपल्याला पाणी आणि जेवण जर वेळेत मिळणार नसेल तर मी ते काम करून, आणि त्यांना ते परफॉर्म करायचं असतं, आणि जर त्यांना वेळेत नाही मिळालं तर ते डान्स ऑन हाय पिच एनर्जी. म्हणजे मी किती असे अवॉर्ड फंक्शन केलेत ना की दुपारचं जेवण झालंय आणि संध्याकाळचा नाश्ता प्रॉमिस करून तो नाश्ता आलेलाच नाहीये, आणि संध्याकाळी 6:30ला शो सुरू होतो, द अवॉर्ड फंक्शन, अँड वन्स इट स्टार्ट इट गोज टिल 10:30. सो दे डोंट हॅव एनी टाइम टू ब्रेक. मग तेव्हा ना तुम्ही आणि चल, मुलांचं मिनिमम कॉस्टिंग काय, 100 रुपये असेल मला वाटतं एका डान्सरची. सँडविच कितीला येतं? म्हणजे मला त्याच्या डिटेलमध्ये जायचं नाही आता. तू बिलीव्ह करणार, म्हणजे कधी कधी करायला गेलं की म्हणजे कधी कधी तू बिलीव्ह करणार, आम्ही आमच्या खिशातून मग मागून घेतो, कारण की शेवटी आम्हाला माहिती आहे की भूक लागलेली आहे मुलांना, किंवा आम्हाला पण भूक लागलेली असते, कारण आम्ही सकाळपासून तिथे असतो फॉर टेक्निकल रन, फॉर द एव्हरीथिंग, फॉर प्री शूट, फॉर पोस्ट शूट. आता जर नवीन प्रकार सुरू झाले अवॉर्ड्समध्ये, लाईव्ह परफॉर्मन्स खूप कमी होतात. आम्ही एकतर प्री शूट करतो किंवा पोस्ट शूट करतो, देन दॅट गोज फॉर द होल डे, लाईक फॉर 16 hours. सो मला वाटतं ह्या बेसिक नीड्स आहे, आणि अजून पण म्हणजे ऑफकोर्स मला लोक मुफट म्हणतात त्या गोष्टी. म्हणजे तू बोलतोयस पण सगळेजण मे बी स्टँड इन असतील, नाही घेत. मी सांगतो ना तुला, मी मला वाटतं मला हा प्लॅटफॉर्म मिळालाय बोलण्यासाठी, तो वाय नॉट. आणि ज्यांना मिळतो ते लोक नाही बोलत, त्याची मला खूप खंत वाटते कधी कधी. म्हणजे माझं घर भरतंय, माझं पोट भरतंय, मला रिस्पेक्ट मिळतोय, अग्रीड, पण हा रिस्पेक्ट कोणामुळे मिळतोय?
त्या मुलांमुळेच, त्या डान्सर्समुळे. आज माझं एक विजन आहे एका डान्सला घेऊन की ये डान्स ऐसा दिखना चाहिए किंवा हे नृत्य असं दिसलं पाहिजे. ते विजन सत्यात कोण उतरवतं? ही सगळी मुलं. ते प्रॉप्स घेऊन येतात, ते मोठा प्रॉप असतो ज्याच्यातून आर्टिस्ट बाहेर येतो, ते ढकलतात. सो मला वाटतं आणि त्यांची एनर्जी लेवल जास्ती असते कदाचित मेन परफॉर्मन्स. एक्झॅक्टली. म्हणजे विचार कर, मुलं तर असं पण म्हणत नाही की आम्हाला रेडबुल द्या किंवा असं काय द्या. हिंदीमध्ये ती ही पण रिमांड असते आणि देतात कारण त्यांना माहिती आहे की दे आर गोइंग टू शो दिस वर्क. अँड द ट्रीटमेंटचा तो तोल आहे ना अजून असाच आहे आपल्याकडे. म्हणजे सी इवन मी डान्सरचा तर झाला हा डान्सरचा विषय. तुला माहिती आहे अजून कोरिओग्राफर्सला पण तेवढी किंमत दिली जात नाही जेवढी दिली पाहिजे. म्हणजे तू बिलीव्ह नाही करणार, अवॉर्ड फंक्शन्सला कोरिओग्राफर्सला अजूनपर्यंत हार्डली मोजून बोटा इतके मोजण्यासारखे प्रोडक्शन हाऊस असतील जे कोरिओग्राफर्ससाठी एक रूम सेपरेट दिलेली असते. म्हणजे तू बिलीव्ह करणार, जेव्हा तू जाते बघ ती एका अवॉर्ड फंक्शनला मागे व्हॅनिटी व्हॅन्स उभी असतात, तर डोअर्सवरती नावं असतात आर्टिस्टचे. चॅनलसाठी एक डोअर असतो, प्रोडक्शनसाठी एक डोअर असतो, देन प्रोड्युसर्ससाठी एक डोअर असतो. पण देर इज नो डोर फॉर कोरियोग्राफर्स टू सिट फॉर हिम एंड हिज टीम. व्हाट दे से इज कि अरे डांसर्स के रूम में बैठ जाओगे, तुम लोग को क्या ही करना है वैसे भी बैठ के. That's sad, no? That is so sad. That is sad. मग आता मी जेव्हा बोलायला लागलो किंवा आपण ज्या पदावरती आता मी ज्या पोझिशनला आहे आता मी जेव्हा बोलायला लागलो तेव्हा ते द्यायला लागले. मग माझं म्हणणं आहे की हे मागावं का लागतंय? आणि मग आपण म्हणतो की आपण मराठी माणसं एकमेकांना सपोर्ट करत नाही किंवा आपली मराठी माणसं एकमेकांना पुढे घेऊन जात नाही. अरे आपलीच लोक आहेत ना मग ही. मग मला ती खंत खूप आहे. म्हणजे देर इज अ लिस्ट इफ आय कॅन स्टार्ट इट, बट नॉट ओनली मी, देर आर ऑल डिपार्टमेंट्स आर बीन ट्रीटेड इन अ व्हेरी डिफरंट वे. आणि प्रत्येकाचे वेगळे प्रॉब्लेम्स असतील, खूप वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे देर इज अ कम्प्लीट डिफरंट प्रॉब्लेम फॉर द हेअर अँड द मेकअप टीम. फॉर एक्झाम्पल तुला एखादा मेकअप सेटअप करायचा आहे, यू नीड अ टेबल, बिकॉज त्यांना अख्खं सेटअप करायचं आहे. अँड द गर्ल्स नीड टू, बरं मुलांना फक्त ड्रेस चेंज करायचा आहे, मुलींना हेडपासून टोपर्यंत सगळं चेंज करायचं आहे. आता ती धावपळ किती असते माहिती आहे त्या दरम्यान. आता एका रूममध्ये ऑलरेडी 12 मुली आहेत, त्याच्यात 8 मेकअप आणि हेअर आहे आणि एवढासा रूम आहे. हाऊ यू एक्सपेक्ट मी टू कम बॅक इन 15 minutes ऑन द स्टेज अँड देन यू शाउट दॅट डान्सर्स वर लेट, देन यू प्रोव्हाइड दॅट थिंग. सो मला वाटतं ही, म्हणजे मी खूप लहान आहे सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी, पण मला हा मंच मिळाला आहे, सासी सखीचा हा मंच. मला वाटतं त्याच्यावरती मला हे बोलण्याची संधी तुम्ही दिली हे खरंच. आणि हा प्रश्न तू विचारलास, कारण खूप लोक नाही विचारत हा प्रश्न. लोक माझ्या लाईफबद्दल विचारतील, माझ्या डान्सबद्दल विचारतील, विच इज अग्रीड, विच इज देअर. बट इट इज नॉट ओनली वन person who is working. It is not only Ashish Patil. There are a lot of people behind Ashish Patil who makes look Ashish Patil the best way. सो मला वाटतं मला ह्या लोकांसाठी खरंच मी खूप क्षमस्व आहे. सगळ्या डान्सर्ससाठी तुम्हाला हे सगळं आमच्यामुळे कधी कधी फेस करावं लागतं, पण तुम्हाला पण माहिती आहे आमच्या हातात काही नसतं. हे आम्ही ट्राय करतो उत्तम उत्तम गोष्टी सगळ्यांना देण्याच्या, किंवा वेळेचं बंधन सगळ्यांना बरोबर सगळ्यांना पालन मिळावं आणि सगळ्यांना जी रिस्पेक्ट मिळते, जी आम्हाला मिळते त्यांनाही मिळते कुठे कुठे, पण अजूनही मला वाटतं देर इज अ स्कोप टू ग्रो. आणि आशिष, याच्यासाठी तुझ्याकडे काही सोल्युशन माझ्याकडे एवढंच आहे की वेन एव्हर वी फिक्स अ शो, आम्ही, तू बिलीव्ह नाही करणार, रेकी 2 महिने आधी होते त्या ऑडिटोरियमची किंवा त्या जागेची जिथे कार्यक्रम होणार आहे. सो वेन यू डू अ रेकी, यू नो दॅट हाऊ मेनी डान्सर्स यू आर अलॉटिंग. बरोबर, तुम्हाला माहिती आहे जर 12 डान्सर्स आहे किंवा 24 डान्सर्स, म्हणजे 12 मुली 12 मुलं युजली तो अमाऊंट असतो, किंवा 8 बॉईज 8 गर्ल्स असतो. सो यू नो ऑडिटोरियम असतात, तिथे ग्रीन रूम्स आहेत. बरं, त्या ग्रीन रूम पण तुम्ही घेऊन ठेवतात तुमच्या ट्रॉफीजसाठी आणि सर्टिफिकेटसाठी. मग तुम्ही एकच रूम देतात, मग मुलं आणि मुलींनी एकत्र चेंज करावं लागतं कधी कधी. हो, सो मला वाटतं की इफ देर इज अ बिगर ग्रीन रूम, प्लीज अलॉट इट फॉर बॉईज अँड गर्ल्स, बिकॉज त्याच्यामध्ये वॉशरूम पण असतं. सो दे कॅन इमिजिएटली चेंज, अँड इफ एनीबडी इज गोइंग टू द वॉशरूम देर इज प्रायव्हसी. आणि ऑल्सो जसं आर्टिस्टला वेळेवर तुम्ही लंच ब्रेक देतात, वेळेवर तुम्ही स्नॅक्स ब्रेक देतात, तुम्ही 10 वेळा जाऊन विचारतात की सर आपको कुछ खाना है, आपको कुछ पीना है, आप कॉफ़ी लेंगे, वैसे अगर डांसर्स को एक बार पूछ लिया ना, वो आपको सर पे लेके नाचेंगे. Am I right or wrong? अजून एनर्जी अजून येईल, अजून येते. म्हणजे विचार कर, मी त्यांना एकदा विचारलं ना असं जाऊन की बॉयज गर्ल्स खाना खाया क्या, नहीं आशिदा अभी तक नाश्ता नहीं आया, नहीं तो फिर उसके पहले अपने स्टेज में उतरेंगे नहीं. त्यांना ते बरं वाटतं की ओके ही इज टॉकिंग फ्रॉम आवर साइड, कोणीतरी काळजी घेतं. म्हणजे तू बिलीव्ह नाही, हिंदीमध्ये तर जर असं काही झालं ना, डान्सर्स निघून जातात. अच्छा, हो, तुम्हाला बोललेलं, दे टेक अ स्टँड फॉर देमसेल्फ बिकॉज द ऑर्गनायझेशन इज हेल्पिंग देम टू टेक दॅट स्टँड. हिअर वी ओनली हॅव द मंडळ हू इज देअर
existing, but there is no stand taken for anybody. Just I don't for want the to sake name of- anybody, but लोकांना माहिती आहे मला काय म्हणायचंय. पण या जे मला बघतात आणि आय माईट साऊंड व्हेरी रूड ऑर बट दिस इज द ट्रूथ. आणि म्हणून मी तू बिलीव्ह नाही करणार, आय डोंट वेट फॉर अपॉर्च्युनिटीज, आय क्रिएट इट. I never do. You're a self-made artist. ते सगळ्यांना माहिती I आहे. never do. I can't sit at a place where I am not being respected. Right. कारण माझ्या आईने एवढं मला शिकवलं आहे की जिथे तुला जशाच तसं वागायला शिक. म्हणजे अगदीच इगो नको आहे, पण जर तुला मान दिलाय तर तूही मान द्यायला शिक. किंवा जर नाही जरी दिलाय तरी तू इतका मान दे की समोरच्याला लाज वाटली पाहिजे. सो मला वाटतं दुःख जे कधी न संपणारं दुःख आहे माझं, पण दॅट इज ऑन पॉईंट वॉट एव्हर आय सेड अँड आय स्टँड फर्म फॉर इट. अँड आय होप की हा कोणीतरी बघावं आणि मुलांपर्यंत नक्कीच पोचेन हा व्हिडिओ, मला माहिती आहे. आणि वी लव्ह यू गाईज, वी ऑल कोरिओग्राफर्स लव्ह द डान्सर्स, बिकॉज आमचं सगळं काम डान्सर्समुळेच दिसतं. मी तुला ऑनेस्टली सांगतोय. आशिष, तू स्वतः पण बॅक डान्सर म्हणून काम केलंयस? येस, ऑफकोर्स. मला वाटतं माझी सुरुवातच बॅक डान्सिंग पासून झाली आहे. म्हणजे मला माहिती आहे, तुम्ही पाहिलं की नाही, खूप पूर्वी कृणाल म्युझिक कंपनी अशी एक म्युझिक कंपनी, त्याच्यात कोळी गीतं असायची. कोळी गीतांच्या सीडीज मिळायच्या आधी, बिफोर एनी रियालिटी शो. किती जुनी गोष्ट. खूप जुनी, म्हणजे 2003 वेन आय वॉज इन स्कूल, 9th स्टँडर्ड वगैरे. मी खूप बारीक असा होतो. आणि माया जाधव तेव्हा खूप करायच्या. माया जाधव वन ऑफ द फेमस आर्टिस्ट अँड लावणी परफॉर्मर फ्रॉम मराठी फिल्म इंडस्ट्री. खूप कमी लोकांना लक्षात येतात, पण त्यांनी खूप कामं केली आहेत. बऱ्याच गाण्यांमध्ये पण ते आहेत, जुन्या गाण्यांमध्ये लावणीच्या, म्हणजे जयश्रीबाईंच्या मागे पण आहेत त्या अशा. सो त्यांच्याबरोबर मी खूप काम केलं ॲज अ बॅक डान्सर म्हणून. आणि मला वाटतं की यु नो दॅट वॉज अ व्हेरी फॅमिली वातावरण जेव्हा मी तिथे असायचो. म्हणजे भले तेव्हा आम्हाला 500 रुपये मिळायचे दिवसाचे, म्हणजे शूटचे. भरपूर झाले तेव्हा, पूर्ण दिवसाचे 500 रुपये, म्हणजे रिहर्सल एक आठवडा, पण शूटचे 500,000 रुपये. पण मला वाटतं ते दिवस होते. म्हणून मी तुला सांगतो ना की आज मला ही कळकळ काय माहिती अजून पण डान्सेसबद्दल. कारण तेव्हा पण काही गोष्टी अशा व्हायच्या ज्या आम्हाला खूप वाईट वाटायच्या, आणि तेव्हा असं वाटायचं की आपल्या साईडनी कोणतरी बोलणारं पाहिजे. सो मला वाटतं ॲज अ डान्सर म्हणून ना मी सगळं फेस केलंय, सगळं. म्हणजे उपाशीपोटी नाचलोय मी, उपाशी म्हणजे पाणी न पिता नाचलोय आम्ही. आणि त्याच्यामुळे म्हणजे विचार कर, डान्सर्सला हायड्रेटेड राहणं किती गरजेचं आहे, बिकॉज वी स्वेट अ लॉट. राईट. आणि जिथे मेन पाणीच आम्ही पिऊ शकत नाहीये किंवा वेळ मिळत नाही पाणी प्यायला, देन दॅट इज अ व्हेरी सॅड पार्ट. आणि मला वाटतं ॲज अ डान्सर आय हॅव एन्जॉयड अ लॉट. म्हणून मला असं वाटतं की इव्हन मी एक कोरिओग्राफर आहे किंवा मी आर्टिस्ट आहे, काही आहे, पण मला नाचायला खूप आवडतं. मला कोणी म्हटलं ना की नाच, मी सुरू होतो. कारण की बिकॉज आय स्टार्टेड माय करिअर ॲज अ डान्सर. सो मला वाटतं की येस, दॅट विल बी ऑलवेज, अँड आय विल नेव्हर फॉरगेट दोज डेज, बिकॉज ते दिवस म्हणजे ना, ते मला वाटतं दॅट दोज वर माय गोल्डन डेज. आणि गोल्डन, ते खरंच महत्वाचे. ती जाणीव आहे कदाचित, म्हणून तू एवढ्या कळकळीने आता बोललास एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम बद्दल. म्हणजे 2000 आज 24 वर्ष त्या गोष्टीला, तरी जर मला त्याच्यात काही बदलच नाही यार. म्हणजे वी टॉक अबाउट राईट नाव एज्युकेशन, आणि किती साऱ्या गोष्टी चेंज झाल्या. पण हे बरं, आता तर नवीन सुरू झालंय, तू बिलीव्ह नाही करणार, कोविड झाल्यापासून एक नवीन सुरू झालंय प्रोडक्शन आणि सगळ्या गोष्टींचा. पहिला जो फोन येतो ना आम्हाला शो साठी की अरे असं असं कार्यक्रम आहे, अरे कसं आहे ना, पण आशिष कोविड पासून ना जरा बजेटचा लफडाच आहे, तर जरा हे जे काय कोविडचं रिझन लोकांना मिळालंय बजेटला घेऊन. बरं, कोविड होऊन गेला, झाला तो मेला, कोविड मेलाय, पण ह्यांचा बजेट, बरं बजेट इज देअर, बिकॉज इंटरनली वी गेट टू नो दॅट देर आर लॉट ऑफ ब्रँड्स हू आर कमिंग फॉर कोलॅबरेशन, जे स्पॉन्सर्स असतात. सो हाऊ कॅन द बजेट बी नॉट देअर? And if you're paying an artist, then why aren't you paying the person who is making the show? आणि मार्केटिंगचा बजेट सगळ्या ठिकाणी इतके हाय, कारण की त्याच्याच भरोशावर सगळं विकल्या जाणार आहे. डिजिटल मार्केटिंगचं बजेट, यू ऑल्सो नो, बिकॉज यू आर इन टू अ डिजिटल थिंग राईट नाउ, प्लॅटफॉर्म, यू बूस्ट अ पोस्ट, दे आस्क फॉर सो मच मनी, इट्स लाईक दॅट. सो मला तेच आहे की हेच आहे बघ, पैसा आहे सगळीकडे खर्च करायचा आहे, पण जिथे खर्च करायला पाहिजे ना आपण तिथे करत नाही. तुला मी बेस्ट म्हणून इथे मी तुला सांगतो, साऊथची इंडस्ट्री बघ, वाय द डान्सिंग इज गिव्हन सच अ बिग प्रेफरन्स. वाय वी टॉक मोर अबाउट साऊथ इंडियन डान्सिंग, बिकॉज त्यांचा डान्सचं एनर्जी बघ, आणि त्यांच्या पण तिकडे पण असेल मे बी इश्यूज, पण दे मेक इट सो बिग, दे मेक द आर्ट सो बिग, बिकॉज ते मला वाटतं त्यांच्यासाठी डान्स इज समथिंग एल्स. इव्हन बॉलिवूडमध्ये. आणि आपल्याकडे अजूनही ना, आपण गाणं करायचं का शूट, अच्छा 12 डान्सर नको आपण 10 डान्सर्समध्ये करूया ना, होईल ना 10 डान्सर्समध्ये.
मग आम्ही होच Cost cutting म्हणतो, तिकडे. मग आम्ही होच म्हणतो, आम्ही त्याला काहीच बिकॉज काय माझ्या बापाचं संगीत नाही की मी सगळ्या डान्सरला घेऊन जाऊ फुकटमध्ये. बरोबर. हा माझा सरळ मुद्दा असतो. तर माझं म्हणणं आहे की जितना आपने बोला उतना. बरं खूप लोक नंतर ना की लोकांना 2 मिनिटं पण लागणार बोलायला की अरे खूप बकवास झाला डान्स किंवा खूप बकवास झाला हा हे सॉन्ग. बट डू यू रिअली नो की त्याच्या मागे किती गोष्टी होत्या. मेहनत होती right. मेहनतीपेक्षा नुसतं माझ्या हातात नसतं ते. म्हणजे खूप लोकांना हा गैरसमज आहे की अवॉर्ड फंक्शनला ना कोरिओग्राफरच्या हातात असतं की कोणतं गाणं वापरायचं, म्हणजे हिंदी गाणं वापरायचं नाही का मराठी गाणं वापरायचं नाही. चॅनलकडे म्युझिक लेबल नावाचा एक इश्यू असतो. सो जे म्युझिक लेबल अवेलेबल असतात आम्ही तीच गाणी वापरू शकतो. अच्छा. कॉपीराईट वगैरेचे इश्यूज नको जे Exactly. त्यांनी सांगितलं ते. प्रत्येक चॅनलची आपापली वेगळी कॉपीराईट इश्यूज असतात. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. तुम्ही लोक सरळ येऊन तुमच्या पोस्टवरती टार्गेट करतात की अरे मराठी शोचं तुम्ही हिंदी गाणी काय वापरतात. अरे पण ते आम्हाला चॅनलनी सांगितलं वापरायला. माझं काही नाही म्हणणं हे माहितीच नव्हतं की खरंच चॅनल सांगतोय. रेकमेंड. म्हणजे आता आम्ही रेशो करायला लागलो की 80% मराठी 20% हिंदी. आता तर अजून ह्या वर्षी आम्ही रेशो केला की 100% मराठी गाणी घ्या. जुनी गाणी पण खूप आपल्याकडे, त्याला रिमिक्स करूया आपण. कारण की आपल्याकडे आहेत गाणी. वाय टू यूज सम अदर सॉंग्स वेन वी हॅव आवर ओन बॉक्स ऑफ सॉंग्स. आणि मग मला वाटतं कुठेतरी आत्ता ते बदलायला लागले की गेले 2-3 वर्षापासून यू विल सी एवढा अवॉर्ड फंक्शन ते मराठीच करतात. पण काही काही शोज मध्ये त्यांना हिंदी दिसणार की लगेच लोक तुमच्या कमेंट बॉक्समध्ये की हिंदी गाणं का घेतलंस तू. अरे माझं नाहीये बाबा, हेच मला सांगायचंय. बरोबर आहे की नाही. म्हणजे लोकांना तो कोरिओग्राफरनी सेट केलाय ना. बरं लोकांना पोट ठेवायला कोरिओग्राफर दिसतो, चांगलं केलेला कोरिओग्राफर दिसतो. थिंग्स अपार्ट. आशिष तुला लावणी किंग म्हणतात. तुला तुझा पहिला परफॉर्मन्स आठवतो लावणीचा केलेला? इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन 2007. मी पूजा सावंत आणि अजून एक अभिनेत्री आहे, म्हणजे ती आता अभिनय क्षेत्रात नाहीये पण चांदनी पंडित म्हणून होती ती, आता शी इज टेकन डिफरंट करियर. आम्ही तिघं दरवर्षी एका स्पर्धेत असायचं मुंबईच्या महाराष्ट्राची लोकधारा आणि म्हणजे एल्फिन्स्टन कॉलेज म्हणून जे कॉलेज आहे त्यांचं इंटर कॉलेज कॉम्पिटिशन असायचं. सो मी एकदा असंच गेलो, कारण मी युजली त्यांचं प्रत्येकाचा एलिमेंट्स असतं आणि नंतर फायनल राऊंड असतो ना. सो मला कळलं सोलो होतोय, सो लेट्स गो. तर मी पोहोचलोय तिथे. गेल्यावर मला कळतंय की इट इज सोलो लावणी. अच्छा ओके. आता मी कॉस्ट्युम मला माहिती, बिकॉज मला माहित होतं सोलो आहे. सोलो मी जायचो नेहमी आणि मी ब्रेथलेसच करायचो. ब्रेथलेस वॉज माय ऑडिशन सॉन्ग ऑलमोस्ट, शंकरजींचं ब्रेथलेस गाणं. आणि लावणी आता काय करायचं, पण मला एक बऱ्यापैकी लावणी येत होती तर म्हटलं चल आता आलो ते ट्राय करूया. आणि विदाऊट आउटफिट, बिकॉज एलिम्स होतं म्हणून मी विदाऊट आउटफिट त्यांना कन्व्हिन्स केलं की विदाऊट आउटफिट आहे मी. सो मला म्हणतात पुण्याची मैना ही जी लावणी आहे मला म्हणतात हो म्हणत. सो ती लावणी मी एलिम्समध्ये परफॉर्म केली विदाऊट आउटफिट. ओके. आता 70 का 75 मुली होत्या सोलो फ्रॉम ऑल ओव्हर मुंबई. ओके. आणि आम्ही 8 लोक सिलेक्ट झालो. त्याच्यात मी, पूजा, चांदनी आणि अजून बऱ्याच मुली होत्या आणि मी एकटा मुलगा होतो. ओके. आणि मी सिलेक्ट झालो. आता ते म्हणाले की तू परफॉर्म करताना कॉस्ट्युम घालशील ना. आता इथून सुरुवात माझी की कॉस्ट्युम घालायला लागणार आहे, आता काय करायचं. सो कुठून कुठे माग कॉलेजमध्ये असतं ना, माग इथून माग साडी तिथून माग. आणि मग मी कसा बसा नेक्स्ट डेला तयार झालो आणि आय गॉट गुड रेडी. म्हणजे मला छान तयार झालो मी. मला थोडीशी ओढ होती त्या गोष्टीची की मी फेमिनाईन, पण खूप वर्षानंतर मी फेमिनाईन रेडी झालो होतो. कॉलेजमध्ये माझी हिंमत नव्हती कधी. आणि मी सेकंड डेला खेळताना रंगबाई होळीचाही लावणी प्रेझेंट केली. आता कॉलेजमध्ये ना नंबर घेतलं जातं, नाव घेतलं जात नाही. सो आय केम, आय परफॉर्म आणि शिट्ट्या विट्ट्या आणि ना मुलं वेडे आणि मुलं बॅक स्टेजला मला अरे कोणसे कॉलेज की हो तुम, कोणसे कॉलेज की हो तुम. आणि तू बिलीव नाही करणार, जेव्हा प्राइज अनाऊन्स झाला, आय गॉट द फर्स्ट प्राइज. आणि तेव्हा त्यांनी नाव अनाऊन्स केलं आशिष पाटील. आणि आय वॉज सो हॅपी की लावणीच्या स्पर्धेत एवढ्या मुली असून आपण सिलेक्ट होणार. इट वॉज मला वाटतं इट वॉज अ टर्न फॉर मी टू अंडरस्टँड की ओके आय कॅन डू दिस फॉर्म ऑफ डान्स. कारण तोपर्यंत मी सेमी क्लासिकल खूप करायचो, सेमी क्लासिकल, कथक ओरिएंटेड आणि भरतनाट्यमचं फ्युजन. सो दॅट वॉज द फर्स्ट टाइम वेन आय ड्रेस्ड अप इन कॉलेज. म्हणजे लहानपणी मी केलं असेल, आईची हाऊस असते ती, पण मोठ्यापणी दिस वॉज द फर्स्ट टाइम आय ड्रेस्ड अप. पण दॅट वॉज माय फर्स्ट टाइम. अँड देन सेकंड 2दाच मी फक्त फिमेल गेटअपमध्ये ड्रेस झालो. त्याच्यानंतर मी परत कधी नाही. कारण की जेव्हा मी लावणीचा अभ्यास करायला लागलो किंवा आय स्टार्टेड वर्किंग अबाउट, आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग व्हॉट इज लावणी ऑल अबाउट. तर मला वाटलं की एक पुरुष म्हणून सुद्धाही मी ती सादर करू शकतो त्याच नजाकतनी. सो वाय नॉट वेअर अ धोती अँड कुर्ता ओनली अँड जस्ट प्रेझेंट इट. त्याच्यासाठी खास म्हणून मी हिंदी रियालिटी शो केला. मला हिंदी रियालिटी शो करायचा मुद्दा हा होता कारण की मी खूप लोकांना असेच करत होतो हिंदीमध्ये, जेव्हा झलक किंवा या गोष्टींमध्ये
तेव्हा ते लोक लावणीला ना आयटम सॉन्ग म्हणून बघायचंय की लावणी मतलब आयटम सॉन्ग. आणि मी जे अभ्यास करत होतो मला असं की नाही गाईज हे आयटम सॉन्ग नाही आहे, इट्स अ फोक आर्ट फॉर्म. महाराष्ट्राचं म्हणजे प्रशासनाने सध्या त्याला एक फर्स्ट नंबरवरती फोक आर्ट फॉर्म दिलेलं आहे असं आपल्या गव्हर्नमेंटनी. सो मग माझा मुद्दा तो होता की लेट्स गो इन हिंदी रियालिटी शो अँड शो द नॅशनल प्लॅटफॉर्म की लावणी इज ऑल अबाउट ग्रेस अँड फोक अँड नॉट आयटम सॉन्ग. नॉट आयटम सॉन्ग. आणि त्या शो मध्ये परत एकदा मी फक्त फेमिनाईन गेटअप केला होता, जो डोला रे डोला मी केला होता ऋतुजा जुन्नरकर बरोबर, जी आपल्या पुण्याचीच आहे, जी माझी शिष्य होती त्या शो मध्ये, आणि आय वॉज अ गुरु ऑन दॅट शो. आणि बाकी इतर आम्ही खूप लावणी परफॉर्मन्सेस केले वेगवेगळ्या सॉंग्सला घेऊन, त्याला मिक्स करून. मग त्याला आम्ही नाव द्यायला लागलो बॉली लावणी, लाईक लावणी अँड बॉलिवूडचं फ्युजन. अँड दॅट्स हाऊ आय गॉट द नेम लावणी किंग. वेन गीता कपूर सॉ मध्ये फॉर द फर्स्ट टाइम ती म्हणाली की जर लावणी क्वीन बोलतो आपण, मग लावणी किंग का नसू शकतो. सो दॅट इज हाऊ आय गॉट दॅट नेम लावणी किंग. आणि मला वाटतं तेव्हा लावणीला खूप वेगळ्या पद्धतीने बघितलं गेलं हिंदीमध्ये, आणि ग्लोबली ते खूप जास्त एक्सेप्ट झालं. म्हणून आज माझे वर्कशॉप जेव्हा होतात आउट ऑफ इंडियामध्ये, आय टेक लावणी वर्कशॉप्स, आय डोंट डू एनी अदर स्टाईल. म्हणजे लावणीला मला वाटतं इतक्या ग्रेसफुली पहिल्यांदा जेव्हा तू केली ना तेव्हाच म्हणजे मी माझा लहानपणीचा एक्सपिरियन्स, जस्ट प्लीज डोंट टेक इट अदरवाईज, की म्हणजे मी जेव्हा आम्ही लहान होतो ती संडेला मूवी यायची राईट, मराठी सिनेमा संडेला यायचा, तर तेव्हा कुठला तरी जो पण सुरू असेल एक थोडीशी अशी जाडजूडशी बाई डान्स करणार आणि समोर निळू फुलेला तिला खाऊकी गिळू नजरेने, आणि म्हणजे मला तेच लावणी म्हटलं की मला तेच असं नाही. मला असं वाटतं की तेच प्रॉब्लेम काय आहे की सिनेमांमध्ये ना लावणी यायच्या आधी जेव्हा लावणी होती ती लावणी ना दरबारातच केली जायची एक कला म्हणून. कारण की बघ तुला सांगू, जरी आपण म्हणतो ना की लावणी हा हे स्त्री प्राधान्य नृत्य आहे, पण तुला खरं सांगू की लावणीमध्ये जितका हात एका स्त्रीचा आहे ना 75% हात पुरुषाचा आहे. कारण की बघ कसं, लावणी लिहिली गेली शाहिरांनी किंवा लिखाण ज्यांनी केलंय ते पुरुषांनी केलंय. बरं, जे ढोलकी वाजवतात किंवा जे पेटी वाजवतात ते पुरुष आहे, ओके. बरं, त्याची चाल बांधणारा पुरुष आहे. ते लिखाण ज्यांनी केले त्याची जी नजर आहे बाईला बघण्याची ती पुरुषांनी लिहिलेली आहे, फक्त ती गायली एका बाईने. म्हणजे विचार कर, एवढं सगळं पुरुषांनी केलंय, फक्त परफॉर्म बाई करते. मग ती फक्त बाईची कशी झाली, ती तेवढीच पुरुषाची पण झाली की नाही. मग जेव्हा मी ह्याचा जेव्हा मला खूप अभ्यास जेव्हा मी वाचायला लागलो तेव्हा मला, किंवा मी ज्यांच्याकडून नॉलेज घेत होतो तेव्हा मला कळलं की अरे हो, मग पुरुषांनी पण म्हणून पुरुषांनी परफॉर्म केलेली लावणीला छक्कड असा प्रकार म्हणतात. म्हणजे पिंजरामधलं जे सुरुवातीचं गाणं ग साजणी, ती छक्कड आहे, ती एका बाईची स्तुती करणारं गाणं असतं, ती लावणीच आहे. सो त्याचा प्रकार आहे, म्हणजे लावणीमध्ये पण किती प्रकार आहे. सो तू जो प्रकार बघितला त्याला बैठकीची लावणी आपण म्हणायचो. आता बैठकीची पण का, कारण की एक बैठक असते जिथे एक फक्त कोणतरी असतो आणि त्याच्यासमोर ती लावणी सादर केली जाते. आता मला माहित नाही तू कोणतं गाणं बघितलंस, पण असे बरेच उत्तम उदाहरण तुला सांगतो. एक होता विदूषक मध्ये मधु कांबीकर नी भरला आभा हे गाणं केलंय, आणि ती बैठकच आहे, म्हणजे त्या घरात बैठक करतात आणि लक्ष्मीकांतजी त्या पिक्चरमध्ये आहे, लहान त्यांचं जे पण दाखवलंय. सो त्या परफॉर्मन्स ते तिथे बसले. पण ती लावणी तू खरंच जाऊन बघ, म्हणजे तुला त्याचं सगळं मोडेल की बैठकीचे पण प्रकार किती वेगवेगळे होते. आता कसं झालं ना की जेव्हा लावणी दरबारातून बाहेर आली तेव्हा ती लोकांकडे आली, आणि ती लोकांकडे आल्यामुळे काय झालं ना, देयर वर लॉट ऑफ ग्रुप्स हू स्टार्टेड डुईंग देअर ओन परफॉर्मन्सेस. सो प्रत्येक ग्रुपला ना कोणतरी एक पाटील असायचा की दिस इज माय ग्रुप, की ह्या ग्रुपला फक्त मीच माझ्याकडेच परफॉर्म करणार. अच्छा. सो दॅट इज हाऊ दॅट निळू फुले कॉन्सेप्ट. मला वाटतं निळू फुलेंचं मला वाटतं मोस्ट ऑफ द दादा कोंडकेंच्या ज्या लिहिलेल्या लावण्या आहेत त्या तशा साईडला थोड्याशा वळणार आहे, म्हणजे ज्याला दुहेरी अर्थ पण आहे. नेक्स्ट इज लाईक बाई या वाड्यावर, बिकॉज दॅट वॉज हिज लाईन. सो मला वाटतं दॅट लाईन बिकेम सो फेमस, त्याच्यावरती गाणं पण आल्यानंतर. हा, म्हणजे सी बाई वाड्यावर या म्हणजे ऑफकोर्स आपण त्याला दुहेरी अर्थात गेलं का, जसं मराठी भाषा वळते. बाई वाड्यावर या, बरं ती बाई वाड्यावर कला सादर करायला पण येऊ शकते ना. बाई वाड्यावर या म्हणजे तर मला वाटतं हाच आहे. सो मराठी शब्द जसे वळतात ना ते आपल्यावरती आहे. म्हणून बऱ्याचशा लावण्या हाऊ यू प्रेझेंट इट बिकम्स ग्रेसफुल ऑर वल्गर. हा, राईट. सो या रावजी बसा भाऊजी इज ॲज ग्रेसफुल ॲज अ ठुमरी परफॉर्म्ड इन कथक. ओके. किंवा एखादी गवळण, जेवढी गवळण सुंदर आहे एका कृष्णासाठी तेवढीच ठुमरी पण कथकमध्ये आहे. सो माझं हे म्हणणं आहे की लावणी कलाकार जेव्हा शिकायचे ना तेव्हा त्यांना शिकवायला दरबारात कथकचे गुरुच यायचे. बरं, ते शिकवणारे पण पुरुष असायचे. मग माझं म्हणणं आहे की पुरुषांनीच बाईला जर शिकवलंय तर मग हा भाई प्राधान्य कसं झालं. मग इट इज बोथ ना, यू टॉक इट अबाउट बोथ दॅट, इट इज बोथ.
मग तुम्ही जेव्हा शिवशक्ती म्हणतात की नटराज हे शिवशक्ती आहे, शिव आणि शक्तीचं मिलन आहे, मग प्रत्येक नृत्याचं, म्हणून मला जेंडर ही गोष्ट कोणी जेव्हा बोललं ना की यू कांट डान्स दिस फॉर्म, सॉरी, वाय कांट आय. पण आशिष, मग हा स्टेरियोटाईप ब्रेक करतानाचा एक्सपिरियन्स कसा होता? कारण आपण म्हणतो की लावणी म्हणजे फेमिनाईन डान्स फॉर्म आहे, बट फर्स्ट टाइम मी तर पहिल्यापासूनच ब्रेक करतोय. म्हणजे आमच्या पाटील, हे नाव बघ ना, आशिष पाटील, आमच्या घरातूनच सुरुवात होती ती की आपल्याकडे मुलं नाचत नाही. म्हणजे माझ्या बहिणीही नाचत नाही. म्हणजे जेवढं ग्रेसफुल मी नाचतो तेवढ्या माझ्या बहिणीने नाचताही येत नाही. आमच्या 7 पिढ्यात कोणी नाचलं नाहीये. सो माझी आई अजूनही मला म्हणते की तुझा जन्म एखाद्या ओल्ड सोलचा जन्म आहे, जो नृत्य, असं म्हणतात ना की शरीर वेगवेगळं असतं पण सोल फिरत असतो. सो तिचं असं म्हणणं, तुझा सोल एका नर्तिकेचा आहे असं तिचं म्हणणं आहे, जो भटकतोय, म्हणजे ज्याला खूप नाचायचं आहे, असं तिचं म्हणणं आहे. इन अ फनी वे, बट शी मीन्स इट. म्हणजे तिचं म्हणणं, कारण की तिनेच मला तू बिलीव्ह करणार, हे खूप लोकांना माहिती आहे, तुम्हाला बरंच सांगतो, आय एम नॉट अ ट्रेन्ड डान्सर. आय एम नॉट ट्रेन्ड इन एनी फॉर्म ऑफ डान्स. माय मदर, माझ्या आईनी सगळं मला लहानपणापासून शिकवण्याचा प्रयत्न केला आहे की हे बघ, हे गाणं असं आहे, या गाण्याचे भाव असेत, या गाण्याला असं एक्सप्रेस करायला शिक. सो मला वाटतं ते एक्सप्रेशनची गोष्ट मी तेव्हापासून शिकलो. आणि ऑफकोर्स मग नंतर लेटर ऑन व्हेन आय स्टार्टेड वॉचिंग लॉट ऑफ पीपल, आणि मग त्यांच्यातून एक एक गोष्ट घेणं. क्लासिकल फॉर्म पण नाही शिकलेस? मला खूप इच्छा होती शिकायची लहानपणी, पण ऑफकोर्स बिकॉज विरोध, मुलगा क्लासिकल का शिकणार, नाच्या बनायचं आहे का त्याला, मग जॉब. आपल्याकडे कसं असतं ना मराठी फॅमिलीमध्ये, ऑर्थोडॉक्स फॅमिलीमध्ये, की शिक्षण, जॉब, लग्न, मुलं, संपलं आणि मग वर जायचं. म्हणजे आणि मला एक होतं लहानपणापासून, आय डोंट नो वाय वेअर दिस थिंग केम इन माय माइंड, की मला त्या सेम प्रवाहात नाही जायचं आहे. मला ना नेहमी उलटं जायला खूप आवडायचं. म्हणजे जर क्लासरूममध्ये सगळे कॉम्पिटिटिव्ह आहेत ना, तर मी कॉम्पिटिटिव्ह असायचो पण काहीतरी वेगळ्या गोष्टींमध्ये. बट नॉट ओनली स्टडीज, आय वॉज गुड इन स्टडीज ऑल्सो, पण मला वाटतं मी सगळ्या गोष्टींमध्ये असायचो. एलिक्युशनपासून एकांकिका स्पर्धा, सिंगिंग, त्याच्यानंतर मग डान्सर. ऑफकोर्स आय वॉज नोन इन स्कूल, इन कॉलेज फॉर डान्स लाईक एनिथिंग. आणि मला वाटतं डान्सिंग गेव मी अ सेन्स ऑफ रिअलायझेशन की ही एक अशी गोष्ट आहे ना जी मला स्पिरिच्युअली खूप कनेक्ट करते परमेश्वरापर्यंत. आणि मला असं वाटतं की वेन आय परफॉर्म नाऊ, आय फील हिम, आय फील दॅट प्रेझेन्स नियर बाय, आय फील दॅट की. आणि आईचं हे म्हणणं आहे नेहमी की नृत्य ना हे प्रत्येकाला दिलं नाही देवाने, खूप कमी लोकांना हे वरदान दिलं आहे, आणि ज्यांना त्याची जाणीव आहे ना तो त्यांच्याकडे पोचतो कसाही करून. आणि म्हणून कठीण मार्ग जरी निवडशील ना तरी लक्षात ठेव की त्याच्यातूनच खूप यश तुला मिळेल. सो मला वाटतं मी कठीण मार्गच निवडला. मी स्टिरियोटाईप तोडण्याचा प्रयत्न केला, मी ते करण्याचा प्रयत्न केला की प्रत्येक मुलगा, म्हणजे मी आजवर किती वेळा टी व्हीवर रडलो पण आहे. मला खूप म्हणायचं आहे की मुलं रडत नाही का, नाही, आम्हाला पण इमोशन्स आहे, मलाही वाटतं कधीतरी दुःख व्यक्त करावं, मी का नाही करू शकत. मग आपण हा जो स्टिरियोटाईप बनवला आहे की बॉईज आर ब्रेव्ह, वी आर स्ट्रॉंग, सेम वॉज यू. तुम्ही तर देवीचं रूप आहात साक्षात, तुम्ही दोघी बसल्या त्या समोर, म्हणजे तुम्हाला तर किती इमोशन्स आहेत. मग जर तुम्ही इमोशन्स दाखवू शकता तर वाय कांट वी. अँड दॅट्स वाय यू फील ॲट सम टाईम ना, इवन तुम्हाला पण मेल फ्रेंड्स असतील, एका पॉईंटनंतर ते सायलेंट होऊन जातात ते, बिकॉज दे फील दॅट यू विल नॉट बी एबल टू अंडरस्टँड द फिलिंग ऑफ वॉट वी आर गोईंग थ्रू. मे बी दे कांट एक्सप्रेस बिकॉज आम्हाला लहानपणापासून शिकवलंय की तू रडायचं नाही, तू बायकांसारखं भांडायचं नाही, तू बायकांसारखं बोलायचं नाही, किंवा लहान मुलगा रडला तर काय मुलीसारखं रडतो. एक्झॅक्टली माय पॉईंट. सो मला वाटतं आता त्या माणसाला असं वाटतं की मी इतका स्ट्रॉंग आहे माझ्या फॅमिलीसाठी, मग बायको पुढे पण, बरं बायको तुझी तर संगिनी आहे, तिच्यासमोर पण जर तू शेअर करू शकत नाही तर मग हे किती दुःख आहे मला सांग. आणि एका पुरुषाची व्यथा, म्हणजे मी असं म्हणत नाही की स्त्रियांना नाही, पण बघ स्त्रिया मोकळ्या होतात ते करून, बोलून घेतात, पुरुष नाही करू शकत ते. आणि कुठेतरी तो स्टिरियोटाईप तोडण्यासाठी मी बऱ्याच गोष्टी अशा केल्या आहेत. म्हणजे मी माझ्या आउटफिट्सवर किती प्रयोग केले शोजमध्ये. आय हॅव वॉन व्हेरियस आउटफिट्स विच हॅव अ फेमिनाईन पार्ट अँड अ मेल पार्ट, बिकॉज मला नेहमी वाटायचं की प्रत्येक स्त्रीमध्ये थोडा पुरुष आणि प्रत्येक स्त्रीमध्ये आणि प्रत्येक पुरुषामध्ये थोडी स्त्री असते, फक्त त्याचं वेगवेगळं. सो मला वाटतं की if I have emotions, I have all the rights to cry. I have all the rights to smile. I have the right to ask for a hug. So मला वाटतं, आणि प्रत्येक पुरुषाला तिथे जे कोणी आहेत तिथे मला एवढंच सांगायचं आहे की प्लीज ट्राय अँड स्पीक, बिकॉज मला वाटतं सध्याच्या जगात ही खूप गरज आहे,
वी बी काइंड टू समबडी. राईट. कारण की नेगेटिव्हिटी खूप आहे. खूप खरंच. जास्ती पण ना आहे. आपण कोणाला हे विचारण्यापेक्षा की तू किती कमवतो, जर तुम्ही हे विचारलं ना कसा आहेस रे, बरा आहेस ना, तेच हवंय लोकांना सध्या. मुलांचं सहसा तसं होतं ना की ते बोलणारे मग दे विल गो इन अ शेल, मग थोड्या वेळाने जस्ट नॉर्मल. And that is why they go for counseling also, because there is lot of people who are right now going to depression because there is nobody to talk. एक्सप्रेस नाही. Even if you say that you have a best of the friend, तुम्हाला भीती वाटते की त्याला बोललं की त्याच्यासाठी तर मी स्ट्रॉंग आहे ना, मग त्याच्यासमोर मी का रडू. सो मला वाटतं मग ते व्यसनाच्या आहारी जाणं आणि बऱ्याच गोष्टी होतात आणि मग ते इट बिकम्स व्हेरी डिफरंट. मला वाटतं मी खूप अशा मुलांना त्याच्यातून काढलं पण आहे बाहेर. मला वाटतं जे हॅव मेसेज्ड मी ऑल्सो, स्टील दे आर मेसेजिंग इन दिस सेंचुरी वेअर वी आर, आम्हाला नावं ठेवली जातात, आम्हाला घरूनही अजूनही असा विरोध आहे, माझ्या कॉलेजमध्ये असं बोललं जातं किंवा असं केलं जातं, जे मी पण फेस केलं आहे. मी त्यांना एवढंच सांगतो की बघा, जे तुझ्या मागे लिहिलं आहे, फॉलो युअर ड्रीम, बिकॉज नो बडी इज गोइंग टू स्टँड फॉर यू. तुला स्वतःला उभं राहायचं आहे. आज तुम्ही दोघींनी इंजिनिअरिंग केलं आहे, बट दिस इज अ पॉईंट वेअर तुम्ही डिसाईड केलं की लेट्स डू दिस. हे तुमचं डिसिजन आहे आणि तुम्ही त्याच्यावरती खंबीर उभे आहात. सो सेम आपलं आहे की जर तुम्हाला वाटतं इफ यू कॅन डू दिस, प्लीज डू इट. पीपल विल से समथिंग. कोण ना कोण नाखुश होणारच. नॉट एव्हरी वन कॅन बी हॅपी अँड डोंट ट्राय. नो मॅटर व्हॉट यू डू, कोणीतरी म्हणणारच आहे. आणि सगळ्यात जास्त माहिती आहे का, नातेवाईक असतात आपल्याकडे हे या गोष्टींसाठी. 4 लोक, हे जे 4 लोक बाबा ते तिरडीला जे येतात आपल्या, म्हणजे ही 3-4 लोक जे होतं ह्याला येतात. मध्ये काय चाललंय कोणी येत नाही विचारायला की घर चाललंय का बरोबर, कुठल्याच सपोर्टला कधी. सुखाला नाही येत, दुःखाला तर कधीच नाही येत, आणि सुखाला तर मग येत नाही. दॅट इज मोर दॅन जेलसी आय फील. आणि मला वाटतं ती म्हणून कदाचित मोर देन काय असेल ना की काय चाललंय, गॉसिप पाहिजे, क्युरिओसिटी, म्हणजे नॉट की सपोर्ट, पण काय चाललंय. बरं, आणि काही आपण गोष्टी घेतो पण आपण मेहनत करून घेतो किंवा आपण EMI करतोय, आपण काही आपल्याला माहिती आहे आपण, मग ते तिथून पण असतं ना की कसं घेतलं म्हणजे एवढा पैसा कुठून आला, एवढा पैसा आम्ही नाही बताया. पण माझं तेच आहे बघ, लोकांना ते म्हणतात ना, ज्याची जळते त्यालाच कळतं. ती खरी म्हण आहे मराठीची. आणि जो त्याच्यातून जातोय त्यालाच माहिती आहे तो काय करतोय. जसं मी म्हटलं, यू नो युअर प्रॉब्लेम्स, वी नो आवर प्रॉब्लेम्स. सो दॅट्स वाय वेन यू टॉक अबाउट, म्हणजे परत मी त्या टॉपिकवर येतो, जेंडर इक्वालिटी किंवा ब्रेकिंग द स्टिरियोटाईपवरती जो आपला टॉपिक आहे, की देन वाय आर वी डिफरन्शिएटिंग जेंडर्स. आत्ताच्या जगात जर तुम्ही म्हणतात की वी बोथ आर इक्वल, वी वर्क इक्वली, वी अर्न इक्वली, देन वाय नॉट वी कॅन एक्सप्रेस द इमोशन्स इक्वली. सो मला वाटतं ते खूप गरजेचं आहे. आणि ते स्टिरियोटाईप मी खूप ब्रेक करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये हे बोललो आहे. मी तर लॉबद्दल पण बोललो आहे. आम्हाला काहीच लॉ नाही आहे. वी हॅव टू हॅव अ लॉ, प्लीज. सो आशिष, लावणीचं फ्युचर कसं बघतोयस तू, म्हणजे काय? सी, लावणीचं फ्युचर किंवा लावणी इन प्रेझेंट ऑल्सो इज व्हेरी ब्राईट. जसं मी मगाशी म्हटलं की इट इज हाऊ यू प्रेझेंट इट. आणि जसं मी म्हटलं की आता तर महाराष्ट्र शासनाने आपल्याला इट दे हॅव गिव्हन इट ॲज अ फोक आर्ट फॉर्म. सो पण मला कुठेतरी वाटतं की जनरेशन गॅपमुळे ना खूप देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स इन द कम्युनिकेशन थिंग अबाउट अन फॉर्म ऑफ डान्स. सो मला वाटतं की सध्या ना त्या 2 गोष्टींमध्ये जग डिवायडेड आहे, रील आणि रिअल. सो खूप सध्याचं जनरेशन ना रील वर्ल्डला इतकं फॉलो करतं ना की जे येतं ते खरं आहे नाही, किंवा जे गुगल्ड आहे ते खरं आहे नाही. मला वाटतं की इफ यू रिअली वॉन्ट टू वर्क अबाउट दॅट आर्ट फॉर्म, कोणत्याही आर्ट फॉर्म, चित्र असो, पिक्चर असो, मेकिंग मूवी असो, कारण खूप नवीन मुलं मी बघतो सध्या खूप उत्तम गोष्टी करतात. म्हणजे इव्हन रीलमध्ये पण ते लोक खूप टॅलेंटेड आहेत. काही लोक जे शूट करतात ते शूट करण्याची जी पद्धत आहे, प्रॉपर स्टोरी टेलिंग आहे एखाद्या 1.5 मिनिटामध्ये पण. देर आर लॉट ऑफ टॅलेंटेड पीपल हॅव सीन. पण मला वाटतं कुठेतरी मग ना आपण क्रिंज कंटेंट जास्त फॉलो करतो आणि उत्तम कॉन्टेंटला तेवढा रीच मिळत नाही. अगदीच. आणि मला वाटतं तेव्हा कुठेतरी त्या कलाकाराला दुःख होतं की अरे माझ्या कॉन्टेंटला रीच मिळते. पण मला तेव्हा परत हेच सांगायचं की इफ यू आर एन आर्टिस्ट, if you have worked through that line कि you want to achieve that thing, you will definitely get it. थोडा पेशन्स ठेवा, आणि लावणीचं तेच आहे की
खूप वेगवेगळ्या पद्धती लावणी सध्या बघितली जाते किंवा केली जाते. आता ते तुमच्यावरती की तुम्हाला जयश्री गडकरजींना फॉलो करायचं आहे किंवा तुम्हाला मधु कांबीकरांना फॉलो करायचं आहे किंवा तुम्हाला आत्ताच्या अमृता खानविलकरला फॉलो करायचं आहे किंवा तुम्हाला इन जनरल लावणी ह्या टॉपिकला फॉलो करायचं आहे का आशिष पाटीलला फॉलो करायचं. सी मी पण अभ्यास करतो. मी असं म्हणणार नाही की आय एम ग्रेट समबडी. मी रोज नवीन नवीन काहीतरी शिकत असतो. आय लर्न एव्हरी डे अँड एव्हरी डे इज अ लर्निंग थिंग फॉर मी. सो मला वाटतं लावणीचं फ्युचर ना इज व्हेरी ब्राईट इफ वी अंडरस्टँड द ब्युटी ऑफ दॅट वर्ड. इट इज लावण्य. म्हणजे ती चापून चुपून नेसली नऊवार साडी आणि तो माळलेला गजरा, ते घुंगरू आणि तो हाताला लावलेला आलता किंवा जी मेहंदी जी काय असते आणि ते दागिन्यांनी नटलेली ती स्त्री, ते लावण्य. आणि त्या लावण्यात तुम्ही कसं ते सादर करतात. बरं, नऊवार नेसण्याचं विशिष्ट कारण पण एक उभं राहण्याची पद्धत पण असते बाईची जेव्हा ती नऊवार नेसते. कारण की जेव्हा बसकी उभी राहते तेव्हा ती नऊवारचा जो काष्टा पडतो ना ते बघण्यासारखं आहे. सो मला वाटतं ना इट इज ऑल अबाउट म्हणजे परमेश्वरांनी सगळ्यात सुंदर जर या पृथ्वी तलावर काय बनवलंय तर ते स्त्री आहे. म्हणजे ते तुम्ही आहात. परमेश्वरांनी तुम्हाला खूप वेळ घेऊन तुमची रचना केली आहे आणि तुमच्यात ते सगळे रस घातले जे आमच्यातही आहे. पण तुम्हाला ती मुभा पण दिली आहे की ते सगळे रस दाखवण्याची, जे 9 रस आम्ही म्हणतो नृत्यातले. आणि लावणी जर कोणाला शिकायची असेल किंवा त्याचं फ्युचर आपल्याला जर ब्राईट ठेवायचं असेल ना, माझ्यासारखे असे अनेक कलाकार आहेत जे ऑथेंटिसिटी जपण्याचा प्रयत्न करतात आहे आणि ते त्यांच्या नवीन पिढीला ते शिकवण्याचा पण प्रयत्न करतात आहे की साडी अशीच नेसली पाहिजे. बरं, साडी नेसतात घालत नाही हे खूप लोक. साडी घालतो, साडी नेसतात, त्या रेडीमेड येतात त्या घालतात. पण तरी घालणं हा शब्द चुकीचा आहे. साडी नेसतात म्हणजे पण ठीक आहे. पण मला वाटतं की तेच आहे की साडी नेसण्यापासून परत घुंगरांची पण जी पद्धत आहे, कसे ते घुंगरू बांधतात किंवा पदर घेण्याची जी पद्धत आहे, पदर टाकण्याची जी पद्धत आहे, ही आम्ही शिकवतो वर्कशॉप्समध्ये मुलांना. आणि मला वाटतं आत्ताची मुलं, तुला खरं सांगू, इफ यू सी राईट नाव ऑन दिस सोशल प्लॅटफॉर्म, खूप आत्ताची मुलं ना जुनी गाणी घेऊन नाचायला लागली आहेत. जे बघायला मला खूप मजा येते का त्यांना हे कळलंय की जी भावना जुन्या गाण्यांमध्ये होती ना ती नवीन गाण्यात नाहीच आहे किंवा नवीन गाणी होतच नाही. आता सध्या रिमेकचा जमाना आहे. जुनी गाणीच रिमेक होतात आहे. सो मला वाटतं जुन्या लावण्या उचलून बघ ना तू. म्हणजे जयश्रीबाईंची बुगडी म्हणजे सांडली का उचलून बघ. म्हणजे त्या काळात त्यांनी असं कपाळ असं जमिनीला लावलं आणि ते असं कॉईन असं डोक्यावर येतो. म्हणजे थॉट की कॉईन इथे आणि फक्त त्यांच्या एवढा क्लोज लावलाय. म्हणजे देर इज सो मच टू लर्न फ्रॉम दिस लावणी. देर इज सो मच टू टेक अँड मेक इट युअर ओन. आणि मला वाटतं महाराष्ट्राची ही आपली कला आहे. सो जर आपण जसं म्हणतो की आपण जसे गड किल्ले आपण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतोय, जपण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण पुण्यासारख्या ठिकाणात किती उत्तम अशा गोष्टी आहेत ज्या जपण्याचा प्रयत्न करतोय. कारण ते कालांतर पुढच्या पिढीला आल्यावरती कळलं पाहिजे की हाच शनिवार वाडा आहे किंवा हेच दगडूशेठ हलवाईचं मंदिर आहे. तर मला सांग, ते जपण्यासाठी प्रत्येक पिढीला त्यासाठी काम करावं लागणार ना. सो मला वाटतं एव्हरी पिढी हॅज सम ऑर दी अदर पर्सन हू विल टेक केअर ऑफ दिस. म्हणजे आज ह्या पिढीला जर मी लाभलोय तर माझ्यासारखं कोणतरी अजून एक लाभला असणारच पुढच्या पिढीला. सो ते संपणार नाही. द फ्युचर इज ब्राईट. आणि कधीतरी मला असं वाटायचं की लावणीमध्ये ना काहीतरी उत्तम सिनेमे आले पाहिजे. मराठी तर आहेत, हिंदीमध्ये. आणि नुकताच आपण बघितलं एक अनाऊन्स पण झालं. सो आय एम व्हेरी हॅपी अबाउट की हिंदीमध्ये पण असं कधी लावणीला घेऊन एक टॉपिक होतोय. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. की मला नेहमी वाटायचं की नॅशनल क्राऊडला लावणी कशी कळेल. बरोबर. तर ग्लोबली आपल्याला रिजनल क्राऊडला माहिती आहे, पण नॅशनली ग्लोबली म्हणजे लोकांना अजूनही वाटतं पिंगा ही लावणी आहे, हालाकी ती लावणी नाही आहे. हे मला तुझ्या रील वरूनच कळलं. पण मला माहिती नव्हतं. मलाही माहित नव्हतं. लोकांना म्हणतात मैंने लावणी किया. कोणचं गाणं आहे पिंगा? ते पिंगा लावणी नाहीये, ते गणपतीत मंगळागौरीत केलेला एक भाग आहे. आणि इव्हन सिनेमात पण जर तू बघशील बाजीराव मस्तानीमध्ये ते गाणं आहे. गणपतीचा कार्यक्रम असतो आणि तेव्हा ती तिला हळदी कुंकू करायला जाते आणि ती तिला आमंत्रण करते की आमच्याकडे मंगळागौरीचा कार्यक्रम आहे, तू ये. हे किती त्या पिक्चर दाखवलंय तरी आपण म्हणतो ती लावणी. सो मला वाटतं लावणीला घेऊन जो काही गैरसमज आहे ना तो खूप काही सिनेमांमुळे दूर पण झाला. नटरंगमुळे तो दूर झाला, चंद्रमुखीमुळे दूर झाला, किंवा असे अनेक लावणीवरती सिनेमा बनले जे ज्यांनी त्याचे खूप वेगवेगळ्या पद्धतीत मांडणी केल्या. सो मला वाटतं की या लावणीचं फ्युचर ब्राईट आहे. अँड आय एम शुअर अबाउट इट की दिस विल बी टिल द लास्ट बिकॉज इट इज आर्स. आणि एक लाईन मी परत नेहमी म्हणतो, जी पुन्हा एकदा म्हणतोय
तुम्ही कितीही बर्गर पिझ्झा खा, शेवटी वडापाव तो वडापावच. त्याच्यामुळे आपण कितीही पाश्चात्य नृत्य घेतलं तरी माझ्या पिढीला किंवा माझ्या मुलामुलींना मी हेच सांगणार आहे की बघ, गोंधळ आपला आहे, जोगवा आपला आहे, किंवा आपल्या लग्नानंतर जागरण केलं जातं, त्याला गोंधळ म्हणतात, आहे की नाही. आज पण लग्नामध्ये एखादी स्त्री जेव्हा तयार होते तेव्हा आत्ताच्या मुलींना तर इतकं ट्रेंड लागलं की त्यांना ऑथेंटिक तयार व्हायला खूप आवडतं, म्हणजेच आपली पद्धत त्यांना आवडते. असं मला वाटतं की यू कांट मिस, दिस इज आज, हे आपलं आहे, हे कधीच संपू शकत नाही किंवा हे थांबू शकत नाही. अगदीच. आशिष, तू इतक्या साऱ्या हिरोईन्सला लावणी ट्रेन केलं असेल, त्यांच्यासोबत डान्स केला आहे, असा कुठला हिरो मराठीमधला किंवा हिंदीमधला आहे ज्याला तुला ट्रेन करायला आवडेल? लावणीमध्ये आय एम शुअर की असंच एक, जसं मी म्हटलं, सिनेमा या ज्याच्यात पुरुषांनी असं काहीतरी करावं, आणि असे डान्सर्स खूप कमी आहेत आपल्याकडे, मराठीमध्ये खूप कमी आहेत, म्हणजे अगदी मोजून 2-3च आहेत जे आम्ही अवॉर्ड फंक्शन्सला पण तुम्हाला दिसत असेल की तेच लोक असतात नाचायला, नावं नाही घेत मी. पण हिंदीमध्ये लॉट ऑफ गुड परफॉर्मर्स आउट देअर, पण ग्रेसफुल नाचणार असं कोणी नाहीये. त्यातल्या त्यात मध्यंतरी जेव्हा रणबीरनी तो डोला रे डोला परफॉर्मन्स केला होता त्या रॉकी और रानीमध्ये, ही ब्रोक द स्टिरियोटाइप अगेन. यु नो, एक पुरुष जेव्हा इंडियन करेल तर तो असा करेल. सो मला वाटतं दॅट इज समथिंग विच आय एक्सपेक्ट. मग असं शिकवायला खरंच मला आवडेल, आणि अशी जिद्द असलेला कलाकार असणं खूप गरजेचं आहे. कारण की ना, कुठलाही फोक आर्ट फॉर्म करण्यासाठी ना, इट इज नॉट जस्ट यू प्ले द म्युझिक अँड डान्स, त्याचे ना बारकावे खूप आहेत. आणि अगदीच जर कोणता पुरुष लावणी करेल ना, माझी तर खूप मनापासून इच्छा की रणबीर सिंग किंवा ऋतिक रोशन यांनी एखादं इंडियनाइज, म्हणजे एक ऑथेंटिक आउटफिट घालून, असं म्हणजे नॉट फिमेल आउटफिट बट अ नाईस आउटफिट घालून एक परफॉर्मन्स करावा. म्हणजे इट विल रीच, मला वाटतं दॅट विल रीच बिकॉज दे हॅव देअर ऑडियन्स, आणि तेव्हा ते पोहोचेल मला वाटतं. आय होप हा मेसेज त्यांच्यापर्यंत. आणि मला वाटतं की प्रत्येक पॉडकास्टला काहीतरी मॅनिफेस्ट करतो ते होतं. सो टच वूड. येस. आशिष, माझा सगळ्यात मोठा हेजिटेशन की जर मला ऑफिस पार्टीमध्ये कोणी म्हटलं डान्स करायला आहे तर मी मागेच जाते लपायला. अगदी नॉन डान्सर्सनी काय करायचं, इतकं मोठं तो लॅक ऑफ कॉन्फिडन्स म्हण, काही म्हण, खूप असं. मला वाटतं की एव्हरी वन कॅन डान्स, ओके, इवन यू कॅन डान्स. फक्त एवढं मुद्दा आहे नाही, मला असं वाटतं की कुठेतरी ना आपण सबकॉन्शियस माइंडला इतकं फीड करून ठेवलंय ना की मी जर हल्ले तर मी विचित्र दिसेल, हे आपण फीड केलेलं आहे की मी जर कंबर अशी हलवली तर मी विचित्र दिसेल. दिस इज द सबकॉन्शियस फीडिंग. ओके, जर तू सबकॉन्शियस माइंडला हे सांगितलं ना की नो, आय कॅन डान्स लाईक माधुरी, यू कॅन डान्स. सी, जर तू गणपतीत नाचते, ते विसर्जन, नवरात्रीत नाचते, गणपती डान्सच येतो, नवरात्रीत नाचते, कारण की तिथे गणपतीत नाचते ना. पण माझं तेच म्हणणं आहे की जर त्या तालात तुला ताल धरता येतोय म्हणजे तुला नाचता येतं. सो कुठेतरी फक्त आपण काय होतं, जेव्हा आपण हे स्टेपवाले डान्स करतो ते 1, 2, 3, 4 वाले असतात, त्याच्यामुळे आपण ते अडकतो. दॅट इज द होल पॉईंट. आणि मला वाटतं ते म्हणलं ना, इच्छा रहेगी तो सब पॉसिबल आहे. आणि मला वाटतं सगळ्या नॉन डान्सर्सला हेच म्हणणं आहे. माझ्या वर्कशॉपला किती नॉन डान्सर्स येतात, इनिशियली पहिल्या अर्धात लोक खूप घाबरलेले असतात की हे होईल की नाही. पण आय थिंक द वे आय टीच इज ऑल अबाउट की तुमचा राईट अँड लेफ्ट तुम्हाला कळला ना की तुमचं डान्स सॉर्टेड आहे. खूप लोकांना अजून ना राईट लेफ्ट मध्ये खूप गडबड आहे. ऍक्च्युली प्रॉब्लेम आहे, नाचताना ना खूप लोक सेम अँड सेम लेग नाचतात. इमॅजिन, आधी चालतात आपण सेम अँड सेम लेग. हे मी खूप बोलतो वर्कशॉपला. बायका, मी असं बोलतो त्यांना, बायकांनो बायकांसारखं नाचा, पुरुषांसारखं नाचू नका. म्हणजे मी हे पण म्हणतो वर्कशॉपमध्ये की जेवढी बाई माझ्यात आहे तेवढा पुरुष तुमच्या ते नाचताना. सो आय ऑलवेज से दॅट की ते आहे, ते फक्त ना सबकॉन्शियस माइंडमध्ये तू फीड आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा तू जाशील ना, जस्ट क्लोज युअर आय, से टू युअर सेल्फ की आय कॅन डू दिस अँड यू विल डू इट. ट्रस्ट मी ऑन दिस. हे मी केलंय वर्कशॉपला. मी 2 तासात नॉन डान्सर्सला ॲटलिस्ट दे डू सम मूव अँड गो. आय हॅव सीन दॅट. कम्फर्टेबल दे आर कम्फर्टेबल बिकॉज मला वाटतं ते फक्त एक बॅरियर आहे आपण सेट केलंय. बट तेच आहे, डान्स तसंच आहे. आणि डान्स ना खरं केला जातो ना मुक्त होण्यासाठी. ही एक अशी भाषा आहे ज्याच्यात तुम्ही तुमचं सगळं इमोशन्स देतात. So whenever you feel sad, you dance. Whenever you feel happy, you dance. Whenever you feel any emotion, I do that. म्हणजे मी फ्रस्ट्रेट असतो ना, त्या दिवशी माझी सगळ्यात कठीण गाणं मी उचलतो, त्याच्यावर कोरिओग्राफी करतो. आणि ते चांगलं होतं, कारण मला वाटतं फ्रस्ट्रेशनमध्ये जास्त चांगलं काम करतो. सो आय फील दॅट. सो नेव्हर से दॅट यू आर अ नॉन डान्सर. इफ यू कॅन डू गणपती डान्स, यू कॅन डू एनी फॉर्म ऑफ डान्स. येस. आणि आता क्वेश्चन, येस, आशिष पाटील अजूनही सिंगल का आहे? माय गॉड, हा प्रश्न मला कुठल्याच पॉडकास्ट म्हणून आम्ही तुला आधी सांगितलं प्रायव्हेटमध्ये म्हणजे कोणी मला हा प्रश्न विचारतात. पण असा, पण आय गेस सी ऑनेस्टली स्पीकिंग, over very long time I never had somebody or a person whom I call as my best friend. Okay, because मी ज्या स्टाईलचा डान्स करत होतो त्याच्यामुळे मला
फिमेल फ्रेंड्स खूप होत्या, पण ओनली फॉर कामापुरता फ्रेंड्स. पण मेल फ्रेंड्स मला खूप कमी होते, कारण की त्यांचं म्हणणं होतं की हा मुलींसारखा नाचतो किंवा मुलींसारखा वागतो, वाय टू डू अ फ्रेंडशिप. सो मला वाटतं मला असं कधीच लक्षात नाही की मी अजून सांगू शकतो की हे माझे कॉलेज, जसं तू म्हणते की ही तुझी कॉलेज फ्रेंड आहे. आय कॅन स्टील से दॅट आय हॅव अ आय डोंट नो द नेम ऑल्सो ऑफ माय एनी कॉलेज पीपल, बिकॉज मी खूप एकलकोंडा होतो. मी एकटा यायचो, एकटा जायचो. म्हणून मला 2 गोष्टींमध्ये खूप रस होता, अभ्यास आणि नृत्य. म्हणजे जेव्हा मी रिकामा असायचो तेव्हा एकटा अभ्यास किंवा डान्स माझ्या रूममध्ये. आणि मला वाटतं त्याच्यामुळे ना मी माझं पार्टनर ना स्वतःलाच बनवलं, की आय स्टार्टेड लव्हिंग माय सेल्फ सो मच that I'm scared ki if I love somebody and that somebody breaks my heart, it will be such an emotional journey again to cross, which I don't want to. आणि तू विल नाही करणार. Anybody you can ask in the industry or anybody out of the industry also, you will never see anybody linked with me, because मी कामाच्या वेळेस खूप काम करून आपापल्या घरी येतो. मी घरी येऊन शांत बसून टी व्ही बघणार किंवा छान ओम लावणार, स्पिरिच्युअल कॅट लावणार आणि बसणार, जेवणार, झोपणार. कारण मला वाटतं की टू युअर हॅपीनेस, म्हणजे आय डोंट रिलाय माय हॅपीनेस ऑन समबडी एल्स. मी स्वतःमध्ये खूप खुश आहे. मी स्वतः जर काही प्रॉब्लेममध्ये आलो तर मला असं वाटतं ते माझ्यामुळेच आलो आहे. आय डोंट वॉन्ट टू ब्लेम एनीबडी. ऑफकोर्स ॲट टाइम्स आय फील आय शुड हॅव अ पार्टनर, ज्याच्यावर ते म्हणतात ना की देअर हॅज टू बी समबडी हू यू शुड टॉक टू, हू यू शुड वेंट आउट युअर इमोशन्स. पण अगेन परत तेच आहे की किती लोक तुम्हाला समजू शकणार त्या गोष्टींना. त्याच्यापेक्षा यू सिट अलोन. मग मी देवळात खूप जातो. मी देवळात जाऊन मी खूप रडतो. म्हणजे एका पॉईंटला मला आपोआप डोळ्यातून पाणी तर रडत नाही, म्हणजे असं इट जस्ट इमोशन्स गोज आउट, बिकॉज आय फील ॲटलीस्ट दॅट इज अ पर्सन, देर इज अ पॉवर विच कंट्रोल्स यू अँड दॅट पॉवर विल अंडरस्टँड वॉट आय एम ट्राईंग टू से. अँड तू बिलीव्ह नाही करणार, मला नेक्स्ट डेला लगेच सोल्युशन पण मिळतं. सो आय बिलीव्ह इन दॅट पॉवर अ लॉट. आणि मला वाटतं की ऑफकोर्स नाव आय हॅव गुड फ्रेंड्स. इट्स बीन सो मेनी इयर्स. आय हॅव फ्यू मोजके पीपल ज्यांचं बोलणं मला लागतं किंवा ज्यांचं वागणं मला लागू शकतं, असे आहे मोजके. पण येस, ऑफकोर्स आय फील अ नर्च फॉर पार्टनर. बट अगेन द आशिष पाटीलला एक्सेप्ट करणारे खूप आहे, पण आशिषला फक्त एक्सेप्ट करणारे खूप कमी. दॅट इज द वर्ड. म्हणजे जेवढं सुंदर माझ्या आईने मला एक्सेप्ट केलंय ना, तेवढं कोणी नाही करू शकत. आणि म्हणतात ना तेच, आई तुम्हाला 9 महिने जास्त ओळखते तुमच्या वडिलांपेक्षा, तुम्ही 9 महिने तिच्या पोटात असता. म्हणून पहिला प्रश्न आईचा नेहमी असतो फोन केल्यावर, आता लिफ्टमध्ये पोचलास का, खाल्लंस का. असं मला वाटतं, बिकॉज तुम्हाला लहानपणापासून ती तुम्हाला फक्त फीड करते आणि तिचं मेन मोटो तोच आहे की माय किड शुड ग्रो. काकू आम्ही काळजी घेणार, आशिषची टेन्शन नका घेऊ. नाही, पण मला वाटतं बीइंग सिंगल इज नथिंग. ऑफकोर्स आय एम ओपन, देर इज लॉट ऑफ हार्म, बट पीपल शुड अंडरस्टँड आशिष अँड नॉट द आशिष पाटील. सो मला वाटतं खूप कमी लोक आहेत त्यांना हे एक्सेप्ट करायचं आहे. सो आय होप आय गेट समबडी थ्रू दिस पॉडकास्ट. हे पण मॅनिफेस्ट करूया. मॅनिफेस्ट. जरा आपण खूप सिरियस टॉपिकवर पण बोललो, थोडासा एंटरटेनमेंट. या लेट्स हॅव सम सॅस इन दिस सॅसी टॉक. मी तुझ्यासाठी ना क्वेश्चन्स शोधून आणले. आता मला तू फटाफट त्यांची उत्तरं द्यायची. अच्छा. एक असं कुठलं कॉम्प्लिमेंट आहे जे तुला सिक्रेटली नेहमी ऐकायला आवडतं? नाही, मला सिक्रेटली कॉम्प्लिमेंट नाही, पण माझं एक बेस्ट फ्रेंड आहे प्रसाद म्हणून. सो नॉट फ्रॉम द फील्ड, ही इज अ बार्बर सलून. बेस्ट फ्रेंड, लाईक म्हणजे आय शेअर एव्हरीथिंग विथ हिम. काही झालं ना तर जर तिथून मला काही, म्हणजे अख्खी दुनिया मला बोलते आणि त्याच्याकडून जर 1 तास झालाय, 2 तास झालाय, मला काही आलं नाहीये, यु नो यू डिड दिस गुड और आय एम लाइकिंग और ही कॉल्स मी, देन आय गेट पिस्ड ऑफ. सो मला वाटतं ती सिक्रेट कॉम्प्लिमेंट, म्हणजे तुम्हाला सोशल मीडिया असं नाही, सिक्रेटली म्हणजे ही विल कॉल मी और ही विल मीट मी. सो ते नाही झालं तर मला खूप चिडचिड होते. पण दॅट इज ऑलवेज आय लव्ह दॅट कॉम्प्लिमेंट, दॅट वन कॉम्प्लिमेंट फ्रॉम हिम. की तू वेट करतोस? मी खूप वेट करतो आणि तो कधी कधी नाही करत आणि त्याच्यामुळे मी खूप चिडतो आणि खूप म्हणजे नाही करत तो कधी. तुझ्याबद्दल अशी कुठली अफवा आहे जी तुला माहिती आहे की अफवा आहे पण तू एन्जॉय करतो? लेट इट, ठीक आहे, बघूया. अफवा की अमृता आणि माझा अफेअर आहे. अमृता खानकर आशिष पाटीलचं अफेअर आहे, हे जे काही आहे, पण ठीक आहे, आम्ही एन्जॉय करतो. आम्ही दोघं ती एन्जॉय करतो. अच्छा. जर लावणी एक ह्युमन फॉर्म मध्ये असती तर तू तिच्याशी कशाबद्दल भांडला असतं? कशाबद्दल? प्रेम तर तू खूप केलं असतं, पण भांडणी केलंच असतं ना कधीतरी? मी तिच्यावर भांडलो असतो एकाच गोष्टीसाठी की तू लोकांसाठी आलीस, म्हणजे लोककला म्हणून, कारण की लोकांसाठी सादर केलेली कलाच म्हणजे लोककला. तू लोककला म्हणून आलीस, पण
तू जर आधीपासून ठाम राहिली असती स्वतःच्या मानावरती की मला हा मान मिळाला पाहिजे, तर आज प्रत्येक लावणी कलाकाराला तो मान मिळाला असता. सो मला असं वाटतं की तू जर त्या काळी ठाम राहिली असते की जो मान शास्त्रीय कलेला आहे तो मान मला का नाही दरबारात, किंवा त्या मानाने मला का बघितलं जात नाही, तर कदाचित आज असे अनेक उत्तम उत्तम कलाकार आहेत ज्यांना त्यांचं ड्यू मिळालं असतं, जे अजूनही मिळालं नाही आहे. सो तिथे मी भांडलो असतो खूप की यू शुड हॅव टेकन युअर स्टँड, जो आम्ही आत्ता घेतोय. म्हणजे जसं ते म्हणतात ना की सीता मातानी जर तो स्टँड घेतला असता तर प्रत्येक मुलीला ती परीक्षा द्यावी लागली नसती. तर तसंच आहे की त्यावेळी जर त्यांनी तो स्टँड घेतला असता, लावणीने जर स्टँड घेतला असता ना, वी वूड हॅव सर्वाइव्ड इन अ व्हेरी ब्युटिफुल वे. वी आर स्टील स्ट्रायव्हिंग थ्रू, बट वी वूड हॅव. मला वाटतं इन्स्टाचा असा कुठला ट्रेंड विच यू हेटेड की का हे करतात? ऑफकोर्स टू मेक द हुक स्टेप थिंग्स, बिकॉज त्याच्यामुळे काय झालं ना, कोरिओग्राफर्स आर लुझिंग द क्रिएटिव्हिटी अँड दे आर ट्राईंग टू मेक अ स्टेप लुक सो बेसिक जी सगळ्या लोकांना करता यावी, पण त्याच्यामुळे क्रिएटिव्हिटी खूप मरते. आता फॉर एक्झाम्पल, सगळ्यात सोपं एक्झाम्पल देतो मी. गणेश मास्टरजी, सरोजजी, असे बरेच उत्तम त्यांनी ज्या पूर्वी कोरिओग्राफी केल्या आहे, किती कठीण स्टेप्स आहे बघ, पण तरी पण आज पण आपण करतो. आपल्याला ही स्टेप काय सांग, दॅट वॉज अन हार्ड स्टेप. ती अशी काहीतरी पकडते, उडवते आणि असं करते. बरं, पिया घर आया इज ऑल्सो, इट हॅज द बेसिक थिंग बट इट हॅज अन एनर्जी. ती मिस झाली आता, आणि त्याच्यामुळे ना सगळी लोक ना मग ते बेसिकमध्ये यायला लागली, आणि त्या बेसिकमुळे ना आता सगळेच डान्सर्स झाले, कारण हुक स्टेपची रील व्हायरल जायला आणि सगळेच मग डान्सर्स झाले, का त्यांना माहिती आहे की ही आपण व्हायरल केली तर ऑलरेडी ते गाणं ट्रेंडिंग आहे, तर आपण व्हायरल होऊ. सो मला माझं जर तू प्रोफाईल बघशील तर आय हॅव नेव्हर डन इट. आय ट्राय टू क्रिएट माय ओन थिंग अँड लेट दॅट बी व्हायरल. सो मला वाटतं दॅट इज व्हॉट आय बिलीव्ह इन. जसं मी म्हटलं ना की मी प्रवाहात जात नाही, मला प्रवाहाच्या उलटं झालं नेहमी आवडतं, आणि मी तेच करतोय अजून पण. तुझ्या परफॉर्मन्समध्ये तुझ्या टीमसोबत बॅकस्टेज काय सुरू असतं? गॉसिप असतो, पेपटॉक असतो, की टेन्शन असतं? नो, देर इज नो टेन्शन. इट्स व्हेरी, माझ्या जेव्हा पण कार्यक्रम असतो तेव्हा माझी टीम आणि मी, आम्ही मागे नुसते हसत असतो. इट्स लॉट ऑफ लाफ्टर, लॉट ऑफ फन. चुगल्या करता का रे तुम्ही? चुगली नाही, देर इज नो चुगली, देर इज नो गॉसिप. देर इज ऑलवेज अ थिंग अबाउट एकमेकांना चिडवतो आम्ही. म्हणजे कोणीतरी आर्टिस्टला शिकवत असतं ना, आणि त्यांचं आर्टिस्ट छान नाचत नाही, आम्ही त्यांना चिडवतो की तुझं काम छान नाही दिसलं, पेमेंट कमी मिळणार. सो यू नो दॅट वे वी टीच देम. इट इज नॉट अबाउट चुगली अबाउट एनीबडी, बट ते असतात ना प्रत्येक आर्टिस्टला ना, तुम्ही आर्टिस्ट दिला असतो की तू याला शिकव, तू याला शिकव, आणि त्यांचं आर्टिस्टनी जर माती खाल्ली मग बॅक स्टेजला आम्ही त्यांना खूप घेतो, म्हणजे की अरे अरे क्या नाचा आहे. सो मला वाटतं की दॅट इज फन. मग हा लाफ्टर असतो. आणि माझ्या प्रिमायसेसमध्ये यू कॅन आस्क एनीबडी, एनी आर्टिस्ट ऑल्सो, एनी आर्टिस्ट यू नेम. माझ्याकडे नेहमी हसंच वातावरण असतं. इवन इन द शूट, रिहर्सल, मला हसत खेळत काम करायला आवडतं, कारण मला असं वाटतं की जेवढं तुम्ही मस्तीमध्ये काम करतात ना तेवढं ते पटकन होतं, रादर दॅन बॉसिंग अराउंड. आय डोंट लाईक टू बॉस. माय पीपल डू, आय डोंट डू इट. वो चाय साधा किटली गरम बोलते ना, वो है चाय गरम नाही आहे. शेवटचा, अ लाईन यू ऑलवेज से टू फ्लर्ट विथ ऑडियन्स. टू फ्लर्ट विथ ऑडियन्स, I never say a line to flirt. Or maybe an expression when you are performing. Nahi. Audience never flirt. No, I don't know. म्हणूनच तू सिंगल आहेस. नाईस. नाही, पण फ्लर्ट नाही, पण ऑफकोर्स आय ऑलवेज से दिस टू पीपल. किंवा इन जनरल मी लाईव्ह जातो जेव्हा सोशल प्लॅटफॉर्मवर, किंवा मी व्हिडिओ बनवतो, आय ऑलवेज से दिस की गाईज, ॲट द एंड आय ऑलवेज से दिस की गाईज, कुछ भी हो, try to love yourself and try to do 3 things in life. Try to be humble, kind and lovable, because ये दुनिया में बहुत ज़रूरी है. I only say this thing. So it's not flirting, but people love it when I say that, because they say that you say it so genuinely. So I feel that is what I say. मला वाटतं ते मी खूप बोलतो. मी इन जनरल पण ते पाळतो पण, की मला वाटतं की तुमचा ऑरा इतका स्ट्रॉंग असला पाहिजे की तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमच्याबद्दल बोललं पाहिजे चांगलं. थँक्यू सो मच आशिष, तू इथे आलास. आमचा अॅनिव्हर्सरी स्पेशल एपिसोड. येस. ओ हाऊ स्वीट. आणि मी खरंच सांगू की मला वाटतं सासी सखीमध्ये आय एम द ओनली मेल. येस. फर्स्ट एव्हर दॅट इन द अॅनिव्हर्सरी. सो मला वाटतं की सी दिस इज वॉट अगेन वी आर ब्रेकिंग अ स्टिरियोटाइप ऑफ युअर शो इटसेल्फ. सो गर्ल्स, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. सो तुमच्याकडे नेहमी फिमेल्स आलेले आहेत आणि पहिल्यांदा एक पुरुष आलेला आहे. सो तुम्हाला कसं वाटलं मला इथे बोलून किंवा माझ्याबरोबर गप्पा मारून? मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे दोघींना इंडिव्हिज्युअली. सो यू अँड आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत. टू बी ऑनेस्ट, आम्हाला वाटलंच नव्हतं की आशिष पाटील
सॅसी सखीवर येतील बिकॉज वी आर काइंड ऑफ न्यू. त्याच्यामुळे हॅव्हिंग यू इज लाईक ऑनर फॉर अस. जसं तू म्हणतो ट्राय करून बघा, आम्ही ट्राय करून बघितलं. येस, आणि आम्ही जेव्हा विचार केला होता की आपण पुरुषांसाठी पण हा प्लॅटफॉर्म ओपन करायचा का, बट वी वर लाईक की नाही, पण पहिला जो कोणी मेल गेस्ट येणार, वी वॉन्ट अ सेलिब्रिटी मेल गेस्ट, यु नो, तिथनं स्टार्ट करायचं होतं अँड वी गॉट. डोंट वरी, तुम्ही सो हॅपी. येस, आणि डोंट वरी, तुम्ही आय एम द फर्स्ट पर्सन, आय एम शुअर अबाउट की तुमच्याकडे अजून असे उत्तम कलाकार येतील बोलण्यासाठी मला वाटतं. कारण की असे रंगमंच प्रत्येकाला हवे असतात, हे मंच प्रत्येकाला हवे असतात जिथे वी कॅन टॉक अबाउट लॉट ऑफ थिंग्स विच वॉज जे आपण बोललं नाही जात. आणि मला वाटतं आज तुम्ही ते करतायत. सो मला वाटतं त्याच्यामुळे, आणि मला वाटतं कुठेतरी ना ते कनेक्शन असतं. आता मला पॉडकास्टचे खूप येतात, वी वॉन्ट टू डू अ पॉडकास्ट, बट आय डोंट नो दिस समथिंग विच कनेक्टेड, आणि इमिजिएटली रिप्लाय, मला वाटतं इमिजिएटली रिप्लायड, आणि मला असं वाटतं की लेट्स डू दिस. आणि आम्ही बरेच वेळा डिस्कस करायचो कोण असेल आपला पहिला मेल गेस्ट, कोण असेल. आम्हाला असं होतं की यार समबडी फेमस शूड कम, आणि आम्ही खरंच असं अक्षरशः जेव्हा मेसेज टाकला, मी नेव्हर थॉटला रिप्लाय पण येईल. असं नाही, म्हणजे बघा कळलं तुम्हाला, म्हणजे मी रिप्लाय करतो. खूप लोकांची कंप्लेंट असते, खूप मी बघतो. आय ऑलवेज वॉच, आय ऑलवेज सी, कारण की कधी कधी इतकं असतं ना, कधी कधी मिस आउट होऊन जातं माझ्याकडून. आय एम सो सॉरी फॉर दॅट. पण मला तेच वाटतं की खूप लोकांना पण असं वाटतं की आय डोंट रिप्लाय किंवा असं, पण नॉट ओनली मी, लॉट ऑफ सेलिब्रिटीज. पण मला तेच वाटतं की प्रत्येकाचं ना दिनचर्या इतकी वेगळी असते ना, अँड द टायर्डनेस अँड देन द गोईंग बॅक टू द सोशल थिंग आणि वॉचिंग द मेसेजेस, पण ते उत्तरं मिळतात. फक्त हॅव पेशन्स थोडासा गाईज, बाकी काही नाही मला वाटतं, पण ते होतं. आपलं डेस्टिन्ड होतं हा शो करणं. सॅसी सखी. सो मला वाटतं युअर नेम सॅसी सखी इट सेल्फ इज अ थिंग, की मला वाटतं की हॅव सम सॅस इन युअर लाईफ, बट ॲट द सेम टाइम ट्राय टू बी द सखी, ट्राय टू बी दॅट पर्सन इन समबडीज लाईफ हू विल मेक यू हॅपी, हू यू विल मेक समबडी फील बेटर. सो मला वाटतं थँक्यू वन्स अगेन मला या प्लॅटफॉर्मवर बोलवल्याबद्दल आणि इतकं उत्तम गप्पा मारल्याबद्दल. सो गाईज, प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट टू कमेंट ऑन सॅसी सखी चॅनलवरती. ऑल्सो रील्स खूप व्हायरल गेला पाहिजे, आणि जे नेगेटिव्ह कमेंट्स करतात ना त्यांनी भरभरून कमेंट्स करा, बिकॉज यू मेक अस व्हायरल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि हो, सॅसी सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात पुन्हा भेटूया. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.